नमस्कार. जागतिक मराठी अकादमी आणि डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आयोजित 18वे जागतिक मराठी संमेलन दिनांक 6, 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी येथे आयोजित केलेलं आहे आमच्या डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या प्रांगणात. आणि याचे आयोजक आणि याचं यजमानपद ज्यांना मिळालेले आहे ते माननीय डॉक्टर PD पाटील साहेब, कुलपती डॉक्टर DY पाटील विद्यापीठ आणि आमचे अध्यक्ष हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर मी सरांना विचारू इच्छिते की सर, आपलं साहित्याविषयीचं प्रेम आम्ही जाणतोच, पण या संमेलनाच्या मागे हे इथे यजमानपद घेण्याचा काय उद्देश होता आणि त्याचं काय नियोजन होतं? नमस्कार. मी हे 18वे जागतिक मराठी संमेलन आमच्या DPU डॉक्टर DY पाटील संस्थेमध्ये घेण्यामध्ये मला अतिशय आनंद आहे. कारण आमच्याकडं जे विद्यार्थी आहेत, जे प्राध्यापक आहेत, त्यांना जागतिक लेवलवर काय चाललेलं आहे आणि आपले भारतीय जे परदेश ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांनी कशी प्रगती केली ह्या गोष्टीचं, सर्व गोष्टींचं अभ्यास करण्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना किंवा स्टाफना या प्रत्येक गोष्टीवरती रिसर्च असू द्यात, पब्लिकेशन असू द्यात, अशा सर्व गोष्टीवरती विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञान मिळावं, आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, हा एक मुख्य दृष्टिकोन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला जे जागतिक संमेलन घेण्यासाठी रामदास फुटाणे साहेबांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आज गेली 2 दिवस सगळ्यांच्या मुलाखती चालू आहेत आणि मुलाखतीद्वारे ज्या पद्धतीनं आज आपले भारतीय परदेशी ठिकाणी जाऊन स्थायिक झालेले आहेत, ज्या पद्धतीने मांडणी करतायत, ज्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या स्टाफला, समोर बसलेल्या सर्व स्टाफना ज्या पद्धतीने सांगतायत, हे खरोखरच एक वेगळं असं प्रवचन म्हणा किंवा विद्यार्थ्यांना एक अनुभव म्हणा, हे एक फार मोठी अनुभूती आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. आणि ही संमेलनं गेली 18 वर्ष रामदास फुटाणे सर सगळ्या महाराष्ट्रभर घेत आहेतच, पण या ठिकाणी घेण्यामध्ये आमच्या DY पाटील संस्थेने पुढाकार घेतला आणि आज हे संमेलन चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. लग्नात आलं काय करतोय आपण? समुद्रापलीकडे भाग 1 या पहिल्या सत्राला आपण आता इथे सुरुवात करतो आहोत, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे श्री मनोज शिंदे अमेरिकेतून, भरत गीते जर्मनीहून, रोहिदास आरोटे साऊथ कोरियाहून, विद्या जोशी अमेरिकेतून,
सागर बाबर अमेरिकेतून, मिलिंद शिंदे ऑस्ट्रेलियातून सहभागी झालेले आहेत. या सत्राच्या सन्माननीय उपस्थितीसाठी माननीय श्री महेश भागवत साहेब, पोलीस आयुक्त हैदराबाद तेलंगण, आणि या सगळ्या संवादाची सूत्र समुद्रापलीकडे असलेल्या आपल्या सगळ्या या मराठी मंडळींना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री सचिन इटकर, जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारिणी सदस्य. या नात्याने ते या सर्व मान्यवरांशी संवाद साधतील. ही सगळी मंडळी खरं तर स्वतंत्र गप्पांचा आणि प्रत्येकाशी स्वतंत्रपणे गप्पा मारून समजून घ्यावा असा विषय आहेत, पण ही आज आपल्यासाठी आलेली आहेत आवर्जून आपल्यासोबत त्यांचे अनुभव, त्यांच्या चर्चा, त्यांच्या गप्पा यामधनं आपण सगळ्यांनी खूप घेण्यासारखे. प्लीज जरा आवाज येतोय प्रेक्षकांमधनं, प्लीज. थँक्यू. थँक्यू. सत्र सुरू होत आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एव्हा आपले मोबाईल सायलेंट मोडवरती असतील आणि आपण आणि सहभागी सगळेजण 100% या सत्रामध्ये लक्ष देऊया. आणि या सत्रातनं जे अनुभवाचं संचित मिळणार आहे ते मी मघाशी म्हणाले तसं 4 भिंतीमध्ये कुठलेही शिक्षक, कुठलेही प्राध्यापक शिकवू शकणार नाही आहेत. त्यामुळे जे इथे आहेत त्यांनी या सगळ्यांचे अनुभव आपण जाणून घेऊया, समजून घेऊया. या सगळ्यांचा आपल्याला मनापासून अभिमान आहे आणि मनापासून कौतुक आहे. एकदा या अभिमानाच्या आणि कौतुकाच्या टाळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवूया आणि सूत्र सुपूर्द करूया. या सत्राचे संवादक जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारिणी सदस्य या नात्याने श्री सचिन इटकर सर, तुमच्याकडे. सचिन सर. नमस्कार. जागतिक मराठी अकादमीच्या या 18व्या संमेलनामध्ये सर्वप्रथम जागतिक मराठी अकादमी आणि डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे स्वागताध्यक्ष डॉक्टर PD पाटील यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज खरं तर तुम्ही जर व्यासपीठावरच्या मांदियाळीकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं बसलेली ही प्रत्येक व्यक्ती जी आहे त्यांचं एक स्वतःचं कर्तृत्व आहे. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि ज्या देशामध्ये ते गेले त्या देशाच्या संस्कृतीशी त्यांनी आपली नाळ जुळवून घेतली आणि प्रचंड असं यश त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे. आणि आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज हे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मला अतिशय आनंद आहे आपल्याला सगळ्यांना सांगण्यासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे भारताच्या परराष्ट्र सेवेमध्ये फॉरेन सेक्रेटरी म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. जवळपास 13 देशांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर मुळे सरांनी काम केलं आणि आता ते भारत सरकारच्या ह्युमन राईट्स कमिशनचे आदरणीय सदस्य म्हणून दिल्लीमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो ज्ञानेश्वर मुळे यांच्यासाठी आणि या व्यासपीठावर जे सर्वजण उपस्थित आहेत, आज खरं तर हे संमेलन हे अतिशय वेगळ्या प्रकारचं संमेलन आहे. काही इथं कुणाची भाषणं होत नाहीत. इथं यांच्या सर्वांच्या प्रेरणादायी ज्या कथा आहेत, त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये जे यश मिळवलं आहे, तर ते मुलाखतीच्या स्वरूपातून आपण विद्यार्थ्यांसमोर आणि मान्यवर प्रेक्षकांसमोर मांडतो. आणि याचा उद्देश या संमेलनाचा एकच आहे की यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळी दिशा घेऊन त्यांचं करिअर बनवावं. आणि म्हणून मुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय डॉक्टर PD पाटील सर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, त्यानंतर आमचे उपाध्यक्ष आणि मार्गदर्शक आदरणीय गिरीश गांधी सर, आमचे सर्व कार्यकारिणी सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थोडक्यामध्ये मी यांच्याबद्दलचा थोडा परिचय करून देतो आणि नंतर आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. बऱ्याच असं म्हणलं जातं कि ख्यालातों के बदलने से भी निकलता है नया दिन, ख्यालातों के बदलने से भी निकलता है नया दिन, सिर्फ सूरज के निकलने से ही सवेरा नहीं होता. आणि म्हणून या सगळ्यांनी यांच्या ज्या प्रेरणादायी कथा आहेत त्यातून निश्चित आपल्या सर्वांना पुढच्या 1 तास सव्वा तासामध्ये खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि त्यांच्यातून आपण प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळी ध्येय, वेगळ्या प्रकारे आपण आयुष्याला सामोरे जाण्याची एक प्रेरणा आपल्या सर्वांना मिळणार आहे. या संमेलनाचं उद्घाटनपूर्व हे जे सत्र आहे तर त्याच्यामध्ये महेश भागवत सर या एक सन्माननीय उपस्थिती म्हणून या पूर्ण सत्राला आणि शेवटी ते आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील, ते आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. महेश भागवत सर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे अतिशय कष्टाचा प्रवास आहे आणि भारतामध्ये राहून आंतरराष्ट्रीय दर्जाचं कारकीर्द करणारे भारतामधले अतिशय कमी जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांना
त्यांच्या आयुष्यामध्ये असं एकही मेरिटचं पदक नाही जे त्यांना सेवेमध्ये मिळालं नाही. राष्ट्रपतींचा 3 वेळा विशेष गौरव पुरस्कार हा महेश भागवत सरांना मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे अमेरिकेमधले 7 पुरस्कार, मग ते ह्युमन ट्रॅफिकिंगचे असो, चाइल्ड रिलेटेड त्यांच्या कामाचे असो, किंवा एक समाजामध्ये जो काही एक बदलाव त्यांनी निर्माण केला त्यासाठीचे असो, अमेरिकेमध्ये त्यांना 7 वेळा त्यांच्या पुरस्कारासाठी नामांकन झालं आणि 7 वेळा त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आज भारतामध्ये जे काही मोजके अधिकारी आहेत ज्यांच्याबद्दल तरुणांना कुतूहल आहे, आकर्षण आहे, असे भागवत सर आहेत. आणि मला सांगण्यासाठी अतिशय आपला आनंद वाटतो की त्यांनी जवळपास 1500हून जास्त मुलांना UPSCच्या जी शेवटची परीक्षा असते, ज्याच्यामध्ये जर आपण ओरल एक्झामिनेशन म्हणतो, इंटरव्ह्यू असतो, ते 1500हून जास्त मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्यातले बहुतांश विद्यार्थी आज भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व महेश भागवत सर आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या बाजूला डाव्या हाताला भरत गीते हे यांचाही प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. परळीसारख्या एक छोट्या मराठवाड्यातल्या गावातून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि जर्मनीच्या अकन्स नावाच्या एक अतिशय नामांकित विद्यापीठामधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुण्याच्या COEP कॉलेजमधून ते इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट झाले. आणि फक्त उद्योग करायचा होता, आपल्याला नोकरी करायची नाही तर उद्योग निर्माण करायचा, या एका ध्येयाने जर्मनीमध्ये 10 वर्ष काम केलं. आणि शेवटी या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन तौरल इंडिया नावाची एक कंपनी त्यांनी स्थापन केली. जर्मनी आणि आपल्या चाकण इथे तौरल इंडियाची अतिशय मोठी फॅसिलिटी संशोधन आणि डिफेन्समधलं उत्पादनासाठी आज ते कार्यरत आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे 2च महिन्यापूर्वी भारत सरकारच्या संरक्षण विभागाचा जो स्टार्टअपचा जो एक मानाचा पुरस्कार आहे तो आदरणीय राजनाथ सिंगांच्या हस्ते त्यांना 2 महिन्यापूर्वीच दिल्लीमध्ये मिळालेला आहे. तर ते अतिशय प्रेरणादायी असा प्रवास भरत गीतेंचा राहिलेला आहे. त्यांच्या बाजूला सागर बाबर म्हणून एक सांगोल्याच्या ग्रामीण भागातला एक तरुण हा उच्च शिक्षणासाठी म्हणजे जुन्नर आणि या परिसरामध्ये बालपण शिक्षण साध्या शाळेमधून करून मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि पुन्हा त्यांनी जर्मनीला जाऊन त्यांचे पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि नंतर IBM सारख्या अतिशय प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम केलं. परंतु एक उर्मी होती की आपला उद्योग उभारायचा आहे आणि म्हणून सगळं सोडून पुन्हा अमेरिकेत गेले आणि एक कॉम्सेन्स नावाची IT कंपनी सुरू केली. आज त्या कंपनीचा विस्तार आफ्रिकेमध्ये आहे, भारतामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे आणि लवकरच अनेक देशांमध्ये त्यांची कार्यालय ते उघडण्याचं त्यांचा मानस आहे. सागर बाबर आज त्यांच्याकडे 500 लोक हे IT क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांचाही अतिशय प्रेरणादायी असा प्रवास आहे. त्यांच्या बाजूला आहेत रोहिदास आरोटे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक संगमनेर अकोले नावाचा एक अतिशय दुर्गम असा आणि बहुतांश आदिवासी असा भाग आहे. तिथून त्यांनी जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिक्षण घेऊन फार्मसीमध्ये डिग्री मिळवली. पण त्यांना एक अशी उर्मी होती की परदेशात जाऊन शिकलं पाहिजे आणि त्यांनी निवड केली साऊथ कोरियाची. तिथलं जे सेऊल विद्यापीठ आहे ते जगामध्ये पहिल्या 30 विद्यापीठामध्ये आहे. तिथं त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD ही जीन टेक्नॉलॉजीमध्ये केली आणि त्याच विद्यापीठाने त्यांना प्रोफेसर म्हणून तिथं त्यांना रिक्रुटमेंट त्यांना मिळाली आणि मागचे जवळपास 15 वर्ष ते साऊथ कोरियामध्ये कार्यरत आहेत. आणि आज सेऊल विद्यापीठामध्ये एक अतिशय नामांकित प्राध्यापक म्हणून आज रोहिदास आरोटेंचं नाव घेतलं जातं. त्यांचाही अतिशय खडतर असा प्रवास आहे. ते या ठिकाणी उपस्थित, तुमचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या उजव्या बाजूला मनोज शिंदे आहेत. आता मनोज शिंदे हे आहेत कोल्हापूरच्या जवळचं त्यांचं गाव आणि हे BComला होते, 12वीला नापास झाले. परंतु त्यांनाही अतिशय ओढ होती की आपण काहीतरी वेगळं करिअर हे आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. 12वीला नापास होऊनसुद्धा कॉमर्समधली पदवी घेतली, IT मध्ये थोडंसं शिक्षण घेतलं आणि ते गेले अमेरिकेला. अमेरिकेमध्ये अतिशय खडतरपणे अनेक कंपन्यांमध्ये काम करत करत शेवटी T-Cognition नावाची एक कंपनी त्यांनी बॉस्टनला स्थापन केली. आणि आज मला सांगण्याला अतिशय आनंद वाटतो की अमेरिका असेल, दुबई असेल, सिंगापूर असेल, जपान असेल आणि इंडिया असेल, या 5ही ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहेत. आणि आत्तापर्यंत म्हणजे त्यांच्याकडे अमेरिकेमध्ये कमीत कमी 1200-1500 लोकांनी काम केलं असेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी कोल्हापूर भागातल्या 100 लोकांना अमेरिकेला नेलं आणि तिथं त्यांना एम्प्लॉयमेंट निर्माण करून दिली.
तर शेवटी हा जो एक गिविंग बॅक जो असतो की आपला रूट्सशी कनेक्ट करण्याचा, तर तो त्यांचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि ते आज या संमेलनाला उपस्थित आहेत. सर, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. विद्या जोशी या मुंबईच्या विलेपार्लेच्या होमिओपॅथीमध्ये त्यांचं शिक्षण आहे आणि त्यानंतर त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये बरेच वर्ष काम केलं, परंतु त्यांनासुद्धा एक काहीतरी असा एक वेगळं करिअर करायचं एक त्यांची इच्छा होती आणि मग त्यांनी शिकागोला असताना तिथे एक मराठी शाळा सुरू केली आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे त्या मराठी शाळेमध्ये मराठीला एक त्या विद्यापीठाच्या इलिनॉईस विद्यापीठाची अधिकृत सेकंड लँग्वेज, फॉरेन लँग्वेज म्हणून त्याला त्यांनी मान्यता मिळवली आणि आज त्यांच्याकडे 150 मुलं त्या शाळेमध्ये मराठी हा विषय शिकतात. तर त्यांचंही काम अतिशय प्रेरणादायी आहे. मिहीर शिंदे हे ऑस्ट्रेलियाचे आहेत, ॲडलेडला असतात आणि त्यांनासुद्धा त्यांचाही प्रवास अतिशय खडतर होता. ज्यावेळेस ते ऑस्ट्रेलियाला गेले तर तिथं नोकरी करता करता त्यांना एक उर्मी होती काहीतरी करायची मराठीसाठी, म्हणून त्यांनी मराठीसाठी एक शाळा ही ॲडलेडमध्ये सुरू केली आणि आज त्यांची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी भाषेचं शिक्षण हे त्या शाळेमधून दिलं जातं. तर अतिशय डिस्टिंग्विश्ड अशी लोक आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर मी आता जास्त वेळ घेणार नाही, आपण यांच्याशी संवाद सुरू करू. परंतु 2 गोष्टींनी जग बदललं. बरोबर 30 वर्ष होतात त्या एप्रिलमध्ये. 13 एप्रिल 1993ला जगामध्ये पहिल्यांदा इंटरनेटचा वापर सुरू झाला आणि इंटरनेट पूर्वीचं जग हे अतिशय वेगळं होतं आणि इंटरनेट नंतरचं जग हे इतक्या झपाट्याने बदललं की मागच्या 30 वर्षात जे बदल या जगामध्ये झाले ते मागच्या 300 वर्षापूर्वीच्या बदलांपेक्षा अतिशय वेगाने आणि अतिशय इम्पॅक्टफुल असे बदल आपण सर्वांनी अनुभवले. मागच्या 30 वर्षामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही जी क्रांती सर्व जगभर झाली, त्यामुळे आज हे सर्व लोक वेगळ्या देशांमध्ये जाऊ शकले आणि उद्या परवा अनेक लोक परदेशातून या संमेलनामध्ये सहभागी होतील. तेही त्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर मांडतील. परंतु हे सर्व यश हे भारताने जे काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती केली आणि आपण जे काही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा मेंबर झाल्यानंतर जो या पद्धतीने भारत मागच्या 30 वर्षात बदलला, त्या बदलांमुळं आज हे सर्व लोक वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अतिशय चांगलं काम करत आहेत. आणि आता सर्वप्रथम मी खरं तर भरतपासूनच सुरुवात करणार आहे की भरतचा प्रवास हा परळीपासून सुरू झालेला आणि त्याचे आईवडील शेतकरी, अजूनही म्हणजे आईवडील अशिक्षित, शेती करतात, अजूनही गावाकडे शेती करतात. परंतु भरतने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजपासून ते आखन युनिव्हर्सिटी जर्मनी आणि त्याच्यानंतर भारतात येऊन जी कंपनी आपण तवरक स्थापन केली, तर हा जो प्रवास होता यात आलेले आव्हानं आणि हा प्रवास जरा तुम्ही आमच्यासमोर मांडावा अशी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद सचिनजी. सर्वप्रथम मराठी अकादमी आणि DY पाटील युनिव्हर्सिटी यांचं मी धन्यवाद यांना देतो. आज आपण इथे मला बोलवलं, विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी दिली. आपण जसं म्हणलात की आव्हानं, मी या जागतिक मराठी अकादमीच्या प्लॅटफॉर्मवर 2017-18मध्ये आलो होतो, ज्यावेळी नागपूरला हा कार्यक्रम होता. मी सांगू इच्छितो की त्या 2018-19मध्ये जर्मनीवरनं भारतात येऊन मला एक 2-3 वर्ष झाली होती आणि अक्षरशः बॅग पॅक करून वापस जाण्याची वेळ आली होती. पण आज हा काळ बदललेला आहे. आज नवभारत जो आहे, भारतामध्ये अनेक संधी आहेत. आपण बघितलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, ज्या सेक्टरमध्ये मी काम करतो, इंडिया इज गोइंग टू बी द वर्ल्ड्स हब फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. आज आपण $446 बिलियन एवढा आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा भाग आहे आपल्या GDP मधला. माननीय पंतप्रधान यांचं गतिशक्तीच्या द्वारे एक स्वप्न आहे की $1.2 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलो पाहिजेत. मला सांगायला आनंद वाटतो की 2020 आणि 2021 या एकाच वर्षाच्या फरकामध्ये जवळपास 22% आपण उत्पादन वाढवलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. त्यामुळे 2030 पर्यंत मला पूर्ण विश्वास आहे की आपण 1.2 ट्रिलियनपर्यंत पोहोचू. पण तुमचा जो माझा प्रवास आहे, नंदागाव सारख्या छोट्याशा गावातनं मी आलो. तसं पाहायला गेलं तर बरीचशी स्वप्न घेऊन शिक्षणासाठी पुण्यापर्यंत पोहोचलो. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे इंजिनिअरिंग केली, नंतर जर्मनीला गेलो
हार्वर्डसारख्या उच्च शिक्षित विद्यापीठामध्ये सुद्धा मी डिग्री केली. पण मला एक नेहमी असं वाटायचं की आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मला इथे नक्कीच एक ओवी सांगावी वाटते, ने मजसी ने परत मातृभूमीला. या ओळी मला नेहमीच खुणावत होत्या. यामुळे मी माझ्या देशासाठी, लोकांसाठी वापस आलो. एक तंत्रज्ञान या देशामध्ये मिसिंग होतं, ते म्हणजे ॲल्युमिनियम सँड कास्टिंग. आपल्या देशामध्ये ॲल्युमिनियम डाय कास्टिंगमध्ये बरेचशी लोक काम करणारे आहेत, पण सँड कास्टिंगमध्ये एकदम जटिल अवघड उत्पादनं जी आहेत आणि ज्याचं व्हॉल्यूम लो आहे. आता फॉर एक्झाम्पल त्याचं एक उदाहरण मी हे देतो की आपला सारथी टँक आहे, डिफेन्स टँक, त्याच्यामध्ये जो इंजिन ब्लॉक बसतो तो आजही रशियावरनं येत होता. आता बाकीचे सर्व पार्ट्स, त्याचे जे काही भाग लागतात ते भारतामध्ये बनत होते. पण इंजिन ब्लॉक शिवाय, आपल्यापैकी बरेचसे जण इंजिनियर आहेत, माझे को पॅनलिस्ट पण, इंजिन शिवाय तुम्ही रणगाडा बनवू शकणार नाही, त्याचं इंजिन बनणारच नाही. तर त्या इंजिन ब्लॉकसाठी आपण पूर्णपणे रशियावर निर्भर होतो. मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे हे आव्हान होतं की आपण हा पार्ट भारतात बनवू शकतो का. 2020 मध्ये जेव्हा सर्वजण कोविडच्या महामारीमध्ये, आणि माझी पण एक धडपड सुरू होती की इथे राहायचं का नाही राहायचं का जर्मनीला जायचं, त्या काळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की 8 महिन्यामध्ये हा इंजिन ब्लॉक आम्ही डेव्हलप केला. मागच्या 2 वर्षामध्ये पूर्णपणे रशियावरनं भारत देशाला आत्मनिर्भर केलं. आणि त्याचबद्दल SIDM, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग, या प्लॅटफॉर्मवर दिल्लीमध्ये माननीय रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते इम्पोर्ट सबस्टिट्यूट डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हा अवॉर्ड आमच्या कंपनीला तौराल इंडियाला भेटला. मेक इन इंडिया जी काही भारताच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षाची योजना आहे, त्याचे अँबॅसेडर म्हणून भरत गीते आहेत. कारण त्यांनी पहिल्यांदा मेक इन इंडिया, रिअल मेक इन इंडिया हा प्रॉडक्ट डिफेन्समधला तो पुण्यामध्ये बनवला. सागर, मला तुम्हाला विचारायचं आहे की असा कुठली प्रेरणा होती की IBM सारख्या कंपनीमध्ये, म्हणजे आता खरं तर पगार हा सांगायला नाही पाहिजे, परंतु मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो, त्यांना 1 कोटी रुपयाचा पगार होता IBMमध्ये जर्मनीमध्ये. पण ती नोकरी सोडून तुम्ही अमेरिकेला गेला, तिथून पुण्याला आला आणि कॉन्सेन्स नावाची IT कंपनी सुरू केली. तर अशी प्रेरणा होती ज्याच्यामुळे तुम्हाला उद्योजक बनावं वाटलं? सर्वप्रथम सचिनजी, थँक्यू व्हेरी मच. DY पाटील युनिव्हर्सिटी, थँक्यू व्हेरी मच. 2 गोष्टी मी शेअर करू इच्छितो आणि माझे जो स्टॉक्स वर व्हिडिओ पण आहे. पहिली गोष्ट म्हणजे, आणि योगायोगाने माझा भाऊ पण इथं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे 5वीमध्ये मी 5वीपर्यंत प्रत्येक वर्षी फेल व्हायचो. आणि 5वीमध्ये आमच्या घरात एक बैठक झाली, माझे मामा आत्या सगळेजण आले जुन्नरमध्ये आणि म्हणले याला आता शेती करायला पाठवायचं आणि त्यांच्या भाषेत म्हशी वळायला पाठवायचं. तर ती एक मोठी प्रेरणा की म्हशी वळायच्या नाही. मग 5वी नंतर माझा अभ्यास चालू झाला आणि 7वीमध्ये 1-2 चांगले सर मिळाले आणि 10वीमध्ये मला मॅथ्समध्ये 150 पैकी 142 मिळाले आणि तेव्हापासनं मला वाटलं की मी अभ्यास करू शकतो. ही पहिली प्रेरणा की म्हशी वळायच्या नाही. त्यानंतर पुण्यात आलो. पुण्यामध्ये कॉलेज करून बराचसा अभ्यास करून US मध्ये गेलो. US मधनं UK मध्ये आलो. जर्मनीमध्ये MBA केलं आणि IBM मध्ये जॉब करत असताना माझ्याकडे फार मोठा एक बँकेचा प्रोजेक्ट होता. फार मोठा म्हणजे त्याचं बॅलन्स शीट होती अराउंड $100 मिलियन. तर ते पूर्ण मी मॅनेज करायचो आणि 200-300 लोक होती माझ्या अंडर. सर म्हणले तसं सॅलरी वेगळी गोष्ट आहे, पण स्पोर्ट्स कार, घर, म्हणजे ते सगळं जे लागतं तुम्हाला, जे ड्रीम असतं इथे ते सगळं होतं. पण एक कुठेतरी कमतरता होती की आपण इंडियात नाही आहे. तर आपण इंडियात नाही आहे ही फार मोठी एक पुल होती
की काहीतरी इंडियासाठी करायला पाहिजे. तर बायकोला विचारलं, भावाला विचारलं की मी जॉब सोडतोय. तर ते म्हणले ठीक आहे, किती वर्ष सस्टेन करू शकतो. तर म्हणलं माहीत नाही, पण मी जॉब सोडतोय. मी UK मध्ये होतो, खूप चांगला सेटल्ड होतो. रेजिग्नेशन दिलं आणि काय करायचं माहीत नाही, पण इंडियात जायचं एवढं नक्की. रेजिग्नेशन दिल्यावर मला त्यांनी माझं पॅकेज अजून वाढवला. मग तर म्हणलं आपण जे डिसिजन घेतले ते बरोबर आहे एकदम, मग तर चेंज नाही करायचं. मग तर कन्फर्म केलं मी थांबणार नाही. परत आलो इंडियामध्ये, परत झिरो. आणि ही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आम्ही IBMमध्ये होतो ना, 5 स्टार हॉटेल, सगळीकडे राहायचं, सोयी चांगल्या, बरंच चांगलं होतं तिथे. जेव्हा स्वतःची कंपनी चालू केली तेव्हा कळालं काय असतं. म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा आम्ही स्टार्ट केली तेव्हा एअरपोर्टजवळ अशा रूममध्ये आम्ही राहिलेलो आहे की जिथे बेड आणि भिंत एकत्र असायची, म्हणजे पाय लागायचा बेडला. सुरुवात आम्ही अशी केली, हळूहळू करत. पण एकच ऑब्जेक्टिव्ह होता, मी आणि आमचे पार्टनर, एकच ऑब्जेक्टिव्ह होता की एक तर आपल्याला इथं जॉब जनरेट करायचा आहे, आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे इथल्या लोकांसाठी, आणि पैसे कमवायचे ते तर होतंच, पण आपल्याला इथं जॉब जनरेट करायचं हे फार होतं. आत्ताही आमच्याकडे 300-400 लोक असतील, पण आमचा ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की कंपनी ते कसे चालवतील, मी नाही चालवणार, आणि ते अजून जॉब कसे जनरेट करतील, कंपनी आपली आप कशी वाढेल, हाच आमचा अजूनही ऑब्जेक्टिव्ह असतो. म्हणजे आज इतकं बरं वाटतं, आमच्या टीममध्ये काही जण मोठ्या मोठ्या गाड्या घेतात, 30 लाखाच्या फ्लॅट्स घेतात, बंगले घेतात, जे माझ्याकडे 5,000 नोकरीने स्टार्ट झालते, आज ते एवढे मोठे मोठे घर गाड्या घेतात. तेच सॅटिस्फॅक्शन आहे आणि तेच माझं मोटिवेशन म्हणू शकता. थँक्यू. रोहिदासजी, रोहिदास आरोटे, मला आत्ताच महेश भागवत सरांनी सांगितलं, त्यांची पण कन्या जीन टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिकेमध्ये शिक्षण घेते. तर मी जे सांगितलं तुम्हाला की संगमनेर अकोलेसारख्या दुर्गम भागातून सेऊल विद्यापीठामध्ये जाऊन जे जगातल्या पहिल्या 30 विद्यापीठामध्ये तिथं प्राध्यापक आणि तिथं रिसर्च सायंटिस्ट आणि त्यांची स्वतःची एक रिसर्च लॅबसुद्धा त्याच विद्यापीठामध्ये आहे. आणि मला भागवत सरांनी सांगितलं की जवळपास 3000 सायटेशन्स हे त्यांच्या नावावर आहेत. हे तुम्ही गुगलमध्ये सर्च केला तर तुम्हाला सापडेल. तर रोहिदास, तुम्ही फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये काम केलं आणि कोरियामध्ये गेलात, जीन टेक्नॉलॉजीसारखा विषय तिथं निवडलात. तर हा सगळा प्रवास जरा थोडक्यात आमच्या मुलांसाठी तुम्ही सांगितला तर आमच्याकडे काही नवीन जीन सायंटिस्ट तयार होतील अशी मला आशा वाटते. बिलकुल, धन्यवाद. सर्वात प्रथम मी जागतिक मराठी अकादमीचे आभार मानतो. ज्ञानेश्वर मुळे साहेब, सचिन इटकर साहेब आणि DY पाटील युनिव्हर्सिटी डीम टू बी, मी सर्वांचे आभार मानतो. ॲक्च्युली या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला सर्वांना बोलवलं आणि एक आपले विचार मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म दिला. सचिन साहेबांनी जसं विचारलं ॲक्च्युली की अगदी म्हणजे दुर्गम भाग जो आहे, कारण आपला महाराष्ट्र हा अगदी खेड्यावाड्यात वसलेला आहे आणि तिथून जी वाटचाल झाली ती अगदी म्हणजे सोपी नव्हतीच. खडतर परिश्रम वगैरे करून करून सर्व गोष्टी, जसं कोणीतरी सांगितलं सागर सरांनी की 2-3 वेळा फेल झाले, बट माझ्या नशिबी ॲक्च्युली काही विषयामध्ये फेल होण्याचा योग होता आणि झाला पण त्यातून जे काही शिकलो आणि नंतर मग शेवटी 10वी 12वी, पण खास करून भारतामध्ये ॲक्च्युली मी फार्मसीचं शिक्षण घेतलं नगरमध्ये, त्यानंतर मास्टरसाठी मुंबई विद्यापीठामध्ये, त्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं R&Dमध्ये आणि विचार केला की ॲटलिस्ट आपण यावरतीच काम करायचं का, म्हणजे याच्यापेक्षा काहीतरी आपल्याकडे अजून आहे पोटेन्शियल, पण त्याला वाट मिळत नव्हती, चाल मिळत नव्हती. तर त्यासाठी कशाप्रकारे ॲक्च्युली मार्ग करता येईल, तर मित्रपरिवार वगैरे, कारण मित्रपरिवार चांगलं असणं फार गरजेचं आहे आणि त्यातून आपल्याला जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतून आपल्याला भरपूर दिशा मिळतात, भरपूर ऑप्शन्स मिळतात आणि त्या ऑप्शनच्या विचारावरती मी विचार केला की चलो काहीतरी आपण पुढं केलं पाहिजे. मी 250 युनिव्हर्सिटीला PhDसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, त्यातून फक्त मला 5 रिप्लाय आले होते वर्ल्ड वाईड आणि त्यातून एक लाँग आयलँड युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क प्लस सम न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया ॲज वेल अँड देन सौल नॅशनल युनिव्हर्सिटी साऊथ कोरिया. सो त्यामध्ये ॲक्च्युली खास करून हा जीन थेरपी जो सब्जेक्ट आहे तो मी निवडला, कारण इट इज समथिंग ॲडव्हान्स मेडिसिन. इट इज लाईक वी कॉल एक जनरेशन 3 ड्रग डिलिव्हरी आणि त्या विषयावरती विचार केला की समथिंग इट इज अ न्यू, इज लाईक अ फ्युचर मेडिसिन, बिकॉज जनरली वेन वी जेव्हा आपण एखादा आजार आपण बरा करतो तर आपण खास करून त्या प्रोटीन्स बरोबर खेळतो, बट ते प्रोटीन्स कुठून तयार होतात, जीन्सपासून, DNA पासून. तर त्या DNA बरोबर आपण खेळलं पाहिजे. DNAला ॲक्च्युली मॉडिफाय करून त्याचे जे करेक्ट रॉंग सिक्वेन्स जे आहेत ते चुकीचे सिक्वेन्स आपण बरोबर केले पाहिजे.
तर तशा विषयामध्ये मला ॲक्च्युली खरंच संधी मिळाली आणि त्या संधीच्या नंतर मग जिथं आपल्याला भारतीय माणसाला, खास करून मराठी माणसाला, जर आपल्याला जर सुविधा असेल तर मग स्काय इज द लिमिट. सो अशा प्रकारे काम करून आणि कोरियासारख्या हार्ड वर्किंग म्हणजे वर्कोलिक पीपल, I mean people generally call Japanese and Koreans are like workaholic. We used to work 1:30, 2 o'clock in the night in the lab. आणि त्यातून जे काही रिझल्ट्स समोर आले मग त्यानंतर आपले रिसर्च पब्लिकेशन्स. इनफॅक्ट आय हॅव 5 पेटंट्स इन कोरिया. वन इज अबाउट टू ट्रान्सफर टू द इंडस्ट्री. आय मीन इंडस्ट्री इज इंटरेस्टेड इन दॅट टेक्नॉलॉजी. सो अशा प्रकारे हा जो प्रवास आहे ॲक्च्युली खरंच आनंददायी आहे, पण त्यातून भरपूर काही शिकलो. आणि ती टेक्नॉलॉजी आता भारतीय, आता म्हणजे मी ज्यावेळेस त्या विद्यापीठामध्ये होतो आम्ही फक्त 5 भारतीय लोक होतो 2005मध्ये. आता 120 जण आहोत म्हणजे या एका युनिव्हर्सिटीमध्ये. आणि ओव्हरऑल कोरिया वी आर लाईक ऑलमोस्ट अराउंड 20,000 प्लस. So this is a kind of a number increasing. So many Indian people are getting chance to study in different platforms, different disciplines. Even IITians are coming and बरेच लोक तिथं म्हणजे विद्यार्थी प्लस टेक्निशियन्स वगैरे येतात. तर यातून मला आपल्या तरुणांना सांगायचं आहे की आपल्याकडं एक आयडिया असते, आयडियासाठी आपण ती कशी साकार करता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे. आपलं मित्रपरिवाराशी चर्चा केली पाहिजे. शिक्षक आहेत, टीचर आहेत, त्यांच्यावर डिस्कस केलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी एक मार्ग मिळेल. आणि त्यातून कसं की त्या मार्गाचं आपण खरंच ते संधीचं सोनं करून पुढं जर केलं तर आपले आयुष्य खरोखर ॲक्च्युली भरभराटीचं होतं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. छान वाटलं. तुमचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आमच्या सर्वांसाठीच. मनोजजी, मला तुम्हाला विचारायचं होतं, तर यांच्या बाबतीत मला कायम कौतुक वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 अतिशय चांगली वाक्य लिहून ठेवलीत आपल्या सर्वांसाठी. त्यांनी लिहिलं की वेन पीपल गेट फ्रूट्स दे फॉरगेट देअर रूट्स, असं या ठिकाणी लिहिलं आहे. आणि त्यांनी सगळ्या भारतीयांना अपील करताना असं एकदा सांगितलेलं आहे की डोंट सी वेअर यू आर, डोंट सी वेअर यू आर, ऑलवेज सी वेअर यू केम फ्रॉम. सो तो हा जो कनेक्ट आहे की तुम्ही तो विसरला नाहीत. म्हणजे तुम्ही कोल्हापूरमधून, म्हणजे यांचा जर्नी एवढा वेगळा आहे की हे काही काळ राजकारणामध्ये गेले. इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मोठं पदाधिकारी म्हणून काम केलं काही काळ आणि मग सडनली नंतर अमेरिकेला निघून गेले. तर ह्या म्हणजे तुमचे जे काही चढ उतार आहेत हे आयुष्यातले, ते बऱ्याच आम्हालाही कायम बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा काय करावं काय करू नये. तर हा जो तुमचा सगळा जो प्रवास आहे कोल्हापूरपासून ते बॉस्टनपर्यंतचा आणि पुन्हा बॉस्टनपासून कोल्हापूरचा, तर याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. थँक्यू. चालू आहे ना? हॅलो, आवाज येतो ना? हां, ओके. थँक्यू व्हेरी मच. मुळे साहेब आहेत तिथं, PD पाटील साहेब, थँक्यू व्हेरी मच. कल्याण तावरे, थँक्यू व्हेरी मच टू सी यू ऑल. आणि सचिन इटकरांना मी ते सारखे म्हणायचे, तू ये रे सारखे. म्हणले मी काय येऊ, आणि तुम्ही सुरुवात केली की 12वीत नापास झालो. म्हणजे आता तुम्हाला काय माझा ऐकायला काय तुम्हाला इंटरेस्ट राहणारच नाही, उलट जास्त इंटरेस्ट येतो. ते सांगतो तुम्हाला, आमच्या सगळ्यांची कोरिलेट होतो जरा. आणि मी मुद्दामून सांगतो की 12वीत नापास झाल्यानंतर सुद्धा यू कॅन डू लॉट ऑफ स्टफ. ओके, म्हणजे तुम्ही बरंच काय काय करू शकता. आणि तेच खास करून आपण फेलियर्स ऑफ द पिलर्स ऑफ द सक्सेस म्हणतो तसंच आहे ते. माझे वडील वयाच्या 16व्या वयात, म्हणजे मी 11वीचा सायन्स विद्यार्थी होतो, चांगला विद्यार्थी होता. म्हणजे आय टेल मायसेल्फ दॅट आय एम इंटेलिजंट इनफ. पण वडील वारले, वडील हार्ट अटॅकने वारले. मग काय आता जबाबदारी माझ्यावरच. आई म्हणजे गावावरनं आलेली, ती शी वॉज अ होम वाईफ. मग काय करायचं, तर कॉमर्स केलं लगेच, 12वीला कॉमर्स, सायन्स. आणि मग मला इन्कम अँड एक्सपेंडिचर काय माहीत नाही, बॅड डेट्स माहीत नाही, समजायचंच नाही, आणि नापास झालो 12वीला. पण दॅट हेल्प मी की काय करायचं पुढं. म्हणजे वडील वारले, मग सगळीजणं चुकचकायला लागले. पाहुणे म्हटले हा काय आता गेला, कामात नाही गेला आता. तर अँड ॲट द टाईम कसं बसं मी तो पास झालं पुढचा हे. अँड आफ्टर दॅट म्हटलं आता करायचं काय. तर मग त्यावेळेस 3 हे होते 1986मध्ये 3 मोस्ट इम्पॉर्टंट. एक तर तुम्ही क्रिकेटर बनायचं, नाहीतर एक फिल्म स्टार बनायचं, नाहीतर एक काय पॉलिटिशियन बनायचं. ह्या तिघाबद्दल आम्ही ट्राय केलं. म्हणजे मी आय वॉज व्हेरी गुड क्रिकेटिंग. पण लहान असताना आई म्हणायची, अरे तू वेडा आहेस काय, सुनील गावस्कर होणार. ते सोडलं. मग ॲक्टिंगचा ट्राय केलं, ते जमत नाही आम्हाला. मग शेवटी काय तर मग पॉलिटिक्समध्ये काम करता मी NSAचा प्रेसिडेंट झालो. मग त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसचा, म्हणजे तेव्हा
आमचे पवार साहेबांचा मागं करत मी यूथ काँग्रेसचा व्हाईस प्रेसिडेंट झालो महाराष्ट्र स्टेटला. बट आय रिअलाइज्ड की आम्हाला आमच्या बापांनी कधीच शिकवलं नाही की चोरी कशी करायची. त्यामुळे ते पॉलिटिक्स वॉज नॉट पॉईंट की मला ते जमणार नाही, म्हणजे खंडणी कशी वसूल करायची. नवी मुंबईत होतो तर ते काय जमलं नाही. तर व्हॉट टू डू नेक्स्ट. तर तेव्हा सॅटेलाईट टी व्ही आलेला BBC मी बघतो तर BBC सगळे देशात बघतो तर एवढी समृद्धी, वाय शुड नॉट आय ट्राय. मग तेव्हा मी कम्प्युटर कोर्स केला. ॲपल नुकतंच आलेलं 1988ला चर्चगेटला मुंबईमध्ये. तर मी तो एक कोर्स केला आणि तेव्हा बूम टाईम होतं. बूम टाईम म्हणजे माझ्या कुत्र्याने सुद्धा केलं असतं कम्प्युटर तर त्यालासुद्धा पाठवलं असतं, इथपर्यंत असं होतं. सो अँड लकीली ह्यातसुद्धा म्हणजे अजून बोलताना मी एक म्हणतो की आमच्या वडिलांनी आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये घातलं ना, आणि आई म्हणते कशाला हो इंग्लिश मिडियम, त्याला जमणार नाही. पण दॅट हेल्प मी, माझा कॉन्फिडन्स तो राहिला अँड आय स्पीक गुड इंग्लिश. तर त्यामुळं आणि इंग्लिश वाचनमुळं मराठी तर कच्चं राहिलं त्याच्यामुळं, पण त्याच्यामुळं मला बाहेर जाता आलं आणि मला इंटरव्ह्यू देता आला. पहिला गेलो सिंगापूरला, आणि सिंगापूरला तेव्हा इंटरनेट नुकतंच सुरू झालेलं आणि त्याच्यात मला लगेच आला आणि मला कामाला लावलं. आणि त्याच्यात CME-V2 म्हणजे एक इंटरनेट कनेक्शन होतं फ्रॉम सिंगापूर टू चेन्नई अँड फ्रॉम सिंगापूर टू मुंबई. BSNLचं कनेक्शन होतं ते अंडर द सी समृद्धच्या सॉरी. तर त्याच्यातनं ते खालनं त्यांनी ती वायरी घातली, म्हणजे फायबर ऑप्टिक्स आर स्टील कनेक्टेड दॅट वे, बट ॲट दॅट टाईम इट वॉज जस्ट अ नॅसंट, म्हणजे एकदम नुकतंच हे घातलेलं. पण ते तुटायचं. मग आम्ही त्याचं सॉफ्टवेअर बनवलं की कुठं तुटायचं आणि कुठल्या लोकेशनवर वी यूज टू लोकेट दॅट. मग ते सिंगापूरमध्ये, पण माझे मित्र गेलेले अमेरिका. माझं लक्ष नाही. लग्न केलं इस्लामपूरच्या मुलीशी आणि आलो, आणि मग वी गॉट मॅरिड अँड देन वी वेंट टू, म्हणजे त्याच कंपनीत 2 वस्तू माझ्याकडे चांगल्या आहेत, म्हणजे आय नो दॅट इंटिग्रिटी अँड ट्रस्ट. त्यांनी बघितलं की हा मुलगा काहीतरी करू शकतो, जो बोलेल तो करेल. असा जो काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये, जो बोलेगा वही करेगा, जो नाही करेगा वो भी बोलेगा, असं काहीतरी आहे. पण ते करून मग आय वेंट टू US ला मी सायबेसमध्ये कामाला होतो. म्हणजे सिंगापूरला सायबेसमध्ये कामाला गेलो. डेटाबेस कंपनी होती तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर त्याच कंपनीने मला ह्याला बोलवलं, US ला बोलवलं. US मध्ये गेलो. आय वर्क इन ओरॅकल. मग ओरॅकलमध्ये जसं आता तुम्हाला ले ऑफ होतं तसं मला सुद्धा ले ऑफ केलेलं. आता कोण, मी कधी म्हणतो अरे तू नोकरी का केली नाही, तर म्हणतो कोण मला नोकरी देत नाही म्हणून धंदा चालू केला. इट वॉज रिअली द फॅक्ट की माझी नोकरी गेली म्हणून मी धंदा चालू केला. पण मग माझ्या लक्षात आलं की मी कोल्हापूरला यायचो तर बघायचो की कोल्हापूरच्या मुलांचा पगार आणि कम्पॅरेटिव्हली पुण्याच्या माणसांचा पगार किंवा मुंबईचा पगार तो व्हरायटी असायचा. म्हणजे त्यांचा 10,000 असेल तर ह्यांचा 25-30,000 असेल. सो आय डिसायडेड टू स्टार्ट अन आउटसोर्सिंग सेंटर बॅक इन कोल्हापूर. आणि आता जवळजवळ आमच्याकडे तिकडे 200 मुलं आहेत आणि आम्ही त्यांचं H1B करतो, L1B करतो. पण ही मराठी माणसं अशी आहेत ना की त्यांना परत यायचं असतं सारखं, म्हणजे दे लिव्ह अमेरिका अँड कम बॅक. पण दॅट इज व्हॉट इट इज. पण हा T-Cognition जी कंपनी सुरू केली त्याचं आत्ताचं प्रेझेंट स्टेटस काय आहे? कुठल्या देशांमध्ये काम करते आणि किती लोक काम करतात? आता इट इज बॉस्टन बेस्ड कंपनी आहे. आमचं ऑफिस आहे सिंगापूरला, दुबईला आहे आणि कोल्हापूरला मोठं आउटसोर्सिंग सेंटर आहे. त्याच्यात 200 मुलं आहेत. आणि थँक्स टू कोविड आता आमचा ग्रोथ जरा वाढला आहे, कारण वर्क फ्रॉम होम कोल्हापूरमध्ये वी डोंट गेट टॅलेंट. तर टॅलेंट न मिळाल्यामुळं माझा ग्रोथसुद्धा खुंटला. म्हणजे मला वाटलं की मी 5-10 हजार मुलांची मोठी कंपनी करू शकतो, पण माणसंच मिळत नाहीत कोल्हापूरमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला पुण्यामध्ये कंपनी सुरू केली पाहिजे. राजकारणाची कंपनी असेल तर कोल्हापूरमध्ये यशस्वी होते. म्हणजे कोल्हापूरच्या घराघरामध्ये एक राजकारणी असतो, पुण्याच्या घराघरामध्ये एक IT तंत्रज्ञ असतो. तर थोडं लक्षात ठेवा. एखादं सेंटर पुण्यात चालू करा. विद्याताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, विद्याताईंनी होमिओपॅथीमध्ये त्यांचं शिक्षण घेतलं मुंबईला आणि मग त्या अमेरिकेला गेल्या. पण अमेरिकेमध्ये जाऊन मराठी मंडळाच्या कामामध्ये त्या खूप जास्त इन्व्हॉल्व झाल्या. त्या BMMच्या विद्यमान आत्ताच त्या प्रेसिडेंट होत्या मागच्या वर्षीपर्यंत, त्याच्या अगोदर सेक्रेटरी होत्या. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की मराठी माध्यमाची शाळा ही त्यांनी शिकागोमध्ये सुरू केली.
तर तुम्हाला असं का वाटलं की मराठी माध्यमाची शाळा आपण शिकागोमध्ये सुरू करावी? म्हणजे तुमचा करिअरचा हेल्थकेअरचा ट्रॅक आणि हा ट्रॅक, तर ती नेमकी ती प्रेरणा काय होती मराठी माध्यमाची शाळा शिकागो सुरू करण्याची? थँक्यू सचिन. सर्वप्रथम डी वाय पाटील सर, डी वाय पाटील अकॅडमी, रामदास फुटाणे सर, गौरव, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. या सर्व मान्यवरांमध्ये संधी दिली बोलायची. आणि या सगळ्यांबरोबरच सगळ्या व्हॉलेंटियर्सचं, कारण मी सगळी धडपड बघते, आम्ही एका व्हॉलेंटियर ऑर्गनायझेशनमध्ये तिकडे काम करते मी, तर खूप धडपड असते या सगळ्या गोष्टीमध्ये आणि हे टीमवर्क असतं. तर सगळ्या व्हॉलेंटियर्सचे सर्वप्रथम मनापासून अभिनंदन की खूप छान तुम्ही आयोजन करताय. तू जे मला आता सचिन विचारलं असतं त्याची सुरुवात मी अशी करणार आहे की तू मगाशी सांगितलंस की मी पार्ल्याची. सो पार्लं म्हणजे मुंबईतलं पुणं, त्यामुळे सांस्कृतिक ते माहेरघर असल्यामुळे जेव्हा अमेरिकेला मी काही वर्षापूर्वी गेले, डॉक्टर होते, MBAचा अभ्यास सुरू केला, पण आपली एक सांस्कृतिक हुरहुर असते की आपण इथे कनेक्ट कसं होईल किंवा आपल्या शेवटी भारताशी कसं आपण कनेक्ट राहू शकू. आणि पुढची एक हुरहुर असते की आपल्या मुलांना तिकडे नेक्स्ट जनरेशनला आपण काय देतोय. आपण तिथे आपल्या मुलांना घेऊन तर जातोय, पण आपला हा सगळा जो वारसा आहे तो आपल्याला देता येईल का. तर त्याच्यातून सुरुवात झाली की जसं आत्ताचं संमेलन आहे तसंच तेव्हा शिकागोमध्ये 2011 साली कन्व्हेन्शन झालेलं होतं BMM बृहन महाराष्ट्र मंडळाचं. तिथे मी व्हॉलेंटिअरिंगला सुरुवात केली आणि तिथून कनेक्ट झाले. मी हे आवर्जून का सांगते, संमेलन असताना ते आपण एकमेकांशी कनेक्ट करतो, त्याच्यातून एक खूप नवीन आयडिया, मी आत्ता सगळ्यांचं ऐकते ते नवीन विजन, लोक काय काय करू शकतात, त्याच्यातून पुढच्या नवीन कल्पनांचा उगम होतो. सो त्या संमेलनातून मी नंतर महाराष्ट्र मंडळ शिकागोत काम करायला लागले आणि 2014ला बृहन महाराष्ट्र मंडळाचा शाळेचा प्रकल्प होता. तर त्याच्या अंडर शिकागोमध्ये शाळा करण्याचा प्रस्ताव आला. तर मग विचारलं गेलं की कोण 5-6 वर्ष देऊ शकतं शाळा फॉर्म करायला. कारण काय होतं, एखाद्या वेळेला शाळा चालू होते, नंतर मग परत 1-2 वर्षानंतर मॅनेजिंग कमिटी बदलते आणि मग परत डिझॉल्व होऊन जाते शाळा. तर म्हटलं ठीक आहे, मी शाळा चालू करते आणि 5 वर्ष त्याची जबाबदारी घेते, नंतर ट्रस्टी वगैरे होईन, पण 5 वर्ष नक्की आय विल मेक शुअर की शाळा चालू राहील. तसं शाळेचा शिकागो शाळेचा उगम झाला आणि 40 विद्यार्थ्यांनी ती शाळा चालू झाली होती. आणि आता त्याच्यामध्ये 190 विद्यार्थी आहेत आणि मराठी भाषेचं ते लोक दर रविवारी 3 तास शिक्षण घेतात. आणि नुसतं भाषा नाही, भगवद्गीतेपासून गीता पठणापासून सगळी मुलं, म्हणजे कधी व्हिडिओ तुम्ही ऑनलाईन गेलात आणि शिकागो मराठी शाळा टाकलं तर आपल्यापेक्षाही जास्त ती मुलं त्याच्याप्रमाणे गीता आणि जेव्हा पठण करतात ना, तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की नाही आपण कनेक्ट होत. बेसिकली एक खूप छान प्रसंग माझ्या आयुष्यात घडला की तू म्हणालास की ही कशी प्रेरणा आली की आपल्या पुढच्या पिढीला. कारण आम्हाला खरंच सांगतो, आम्ही जे परदेशात लोक आहेत ना, निदान अमेरिकेतल्या, आम्हाला नेहमी काळजी असते की आमच्या मुलांना आम्ही ज्या देशातून भारतातून आलो त्याच्याबरोबर कनेक्ट कसं राहायला किंवा आम्हाला कसं सांगता येईल. तर शाळेमध्ये माझ्या मुलीने, माझी धाकट्या मुलीचं नाव मिहिका, तिने ॲडमिशन घेतली होती. आणि एक दिवशी ती मला म्हणाली, नोकरी करत असल्यामुळे त्याच्यानंतर ते लोक आफ्टर स्कूल डे केअरमध्ये तिथे मुलं सांभाळतात. ती म्हणाली, मॉम मी म्हणे अभ्यास आहे ना म्हणे, मी डे केअरमध्ये घेऊन जाते मराठी भाषेचा. म्हटलं तू कशाला मी का तिकडे घेऊन जाते, बिकॉज काही अडलं तर तुला कोणी तिथे काही उत्तर कोणालाच कळणार नाही, ते भाषा तुला कसं वाचून दाखवणार. नाही म्हणे, एक चायनीज म्हणे माझी फ्रेंड येते, तर ती तिचा एक होमवर्क घेऊन येते चायनीजचा. तर आय वॉन्ट टू शो हर की हा माझा अभ्यास आहे आणि धिस इज माय लँग्वेज. सो आय थिंक हे जे आहे ना, धिस इज माय लँग्वेज ती म्हणाली, त्याच्यामध्ये ते सगळं फळ आहे की आपल्या मुलांना पुढच्या वेळेला कसं कनेक्ट करता येईल. आणि त्याच्यातून तो उगम झालेला आहे की तिथे शाळेचं. BMMचं अध्यक्ष होतात. बृहन महाराष्ट्र मंडळ ही अमेरिकेतली सर्वात मोठी मराठी लोक जे अमेरिकेमध्ये राहतात त्यांची एक संघटना आहे. जवळपास 60 त्याच्या शाखा आहेत वेगवेगळ्या अमेरिकेच्या शहरांमध्ये. आणि त्याची जी अपेक्स बॉडी असते ते BMM प्रेसिडेंटशिप, तुम्ही 2 वर्ष तुम्ही प्रेसिडेंट होतात. खरं तर BMMचं काम म्हणजे जे आम्हाला जे माहीत आहे की ते 2 वर्षातून एकदा एक संमेलन घेतात, पण त्याच्या व्यतिरिक्त वर्षभर आपले अनेक उपक्रम चालू असतात. तर संमेलनाव्यतिरिक्त आपण मराठीसाठी, मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी काय काय करता ते जर आम्हाला सांगा. नाही, खूपच म्हणजे हे नेहमीच लोकांना वाटतं. बृहन महाराष्ट्र मंडळ ही अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे जवळजवळ 70 महाराष्ट्र मंडळांची.
आणि जवळ 1 मिलियनपेक्षा जास्त लोक त्या सगळ्या महाराष्ट्र मंडळ मिळून आहेत. सगळ्यांना वाटतं की कन्व्हेन्शन झालं बृहन महाराष्ट्र मंडळाचं, की म्हणजे तो एक मानबिंदू असतोच. दर 2 वर्षाने कन्व्हेन्शन होतं आणि तिथे जवळजवळ सगळ्या सिटीतून माणसं येतात. यावेळेला 4,500 लोक अटलांटिक सिटीला आलेली होती आणि कोविडमध्ये पण कन्व्हेन्शन झालं. पण त्या व्यतिरिक्त 3 वर्ष म्हणजे माझी कारकीर्द झाली कोविडमुळे, ती लांबली. 2019 ते 2022ची मी अध्यक्ष होते. खूप कामं होतात आणि मी त्याचं खूप चांगलं उदाहरण देते की कोविडमध्ये ना खूप मुलं तिथे म्हणतात तसं अडकलेली होती. अमेरिकेमध्ये फायनान्शियली तर अडकलेली होती, विजा होत नव्हते, विजा संपलेले होते लोकांचे, अक्षरशः ग्रॉसरी पण नव्हत्या. तुम्हाला म्हणजे माहिती नाही किती कल्पना आहे, पण एक नुसत्या रूममध्ये असं बसायची तसे अपुरे पैसे असायचे, कारण ग्रॉसरी तुम्ही बाहेरून मागवाल पण त्याचा खूप एक्स्ट्रा चार्ज पडतो, नथिंग कम्स फ्री. त्यामुळे बेसिकली त्यांनी सगळ्यांनी, म्हणजे मी कौतुकाने सांगते, आमचा एक BMM दीपस्तंभ म्हणून इनिशिएटिव्ह होता. आम्हाला तिथल्या त्या टोल फ्री लाईनवरती कॉल करायला सुरुवात केली सगळ्या स्टुडंट्सनी. आणि मग समजा फॉर एक्झाम्पल फ्लोरिडाला एक मुलगा आहे, तो अडकलेला आहे, त्याला काही मदत हवी आहे, फ्लोरिडाच्या प्रेसिडेंटला कॉन्टॅक्ट करा. तो लगेच तिकडचे सगळे 15-20 व्हॉलेंटियर जमा व्हायचे, त्याला जेवणं पाठवायचे, काही मेंटल काउन्सिलिंग करायचे. खूप डिप्रेशनमध्ये गेलेली होती. सो बेसिकली ते काम बृहन महाराष्ट्र मंडळाने केलं. त्याचबरोबर BMM रेशीम गाठी म्हणून हा प्रकल्प चालू केलेला आहे. आमच्या पुढच्या जनरेशनला आणि इकडून खूप H1वरती मुलं येत आहेत, सो त्यांना पण तिथे सेटल व्हायचं आहे. तर मॅट्रिमोनियल सर्व्हिस आहे नॉर्थ अमेरिकेची, म्हणजे अमेरिका आणि कॅनडा. त्याचप्रमाणे मेंटल हेल्थ वेलबिंग असतात, लेक्चर्स असतात, वेबिनार्स असतात. आपल्याला जे सोपं वाटतं ना की बाहेरच्या देशात जाऊन राहायचं आहे, तसं इनिशियल काळामध्ये नसतं स्टुडंट्सला. त्यांना खूप फायनान्शियल आणि मेंटल सपोर्ट लागतो. सो बृहन महाराष्ट्र मंडळ त्याचं पण कार्य करते. सो असे अनेक वेगवेगळे प्रकल्प अदर दॅन कन्व्हेन्शन पूर्ण 2-3 वर्ष चालू असतात, ज्याच्यामध्ये ही जी आपली कम्युनिटी आहे इकडची आणि आपण तिकडची म्हणतो ना, त्याच्यामध्ये एक ब्रिज कनेक्ट केला जातो. आणि आता मी एक अभिमानाने सांगू शकते की काही लागलं ना अमेरिकेमध्ये, तरी अशी एक 10-12 लोकांची नावं आहेत की ज्यांना फोन येतो, टेक्स्ट येतो की सर बघून घ्या, मॅडम तिकडे बघून घ्या, हा मुलगा अडकला, याला मदत हवी आहे, तुमची कोणी ओळख आहे का. आणि मग BMMच्या प्रेसिडेंटला कॉन्टॅक्ट केला जातो, त्या लोकांना केला जातो आणि खूपसं हे चॅनल ओपन झालेलं आहे. अरे वा, मला सांगायला अतिशय आनंद आहे. त्यांना मागच्या वर्षी त्यांनी जे करोनाच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये BMMचे प्रेसिडेंट म्हणून जे काम केलं, त्यासाठी साधना आमटे यांच्या नावाचा जीवन साधना पुरस्कार हा त्यांना मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये समारंभपूर्वक देण्यात आलेला आहे. मिहीर, आपल्याला विचारायचं आहे, ऑस्ट्रेलियाबद्दल कायम मराठी तरुणांना आता अट्रॅक्शन आहे, कारण अनेक आता आपण मराठी तरुणांना विचारतो तर अमेरिका हे डेफिनेटली त्यांचं फर्स्ट डेस्टिनेशन असतं जाण्यासाठी, परंतु ऑस्ट्रेलियासुद्धा सध्या खुणावतं आहे उच्च शिक्षणासाठी. आणि तुझा सगळा जो तिथला जो काही अनुभव आहे तो शिक्षणातला आहे, ॲडलेड विद्यापीठामधला, आणि तुझं तिथं मराठी शाळा सुरू केलेली आहे. तर मराठी तरुणांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये काय संधी आहेत आणि ऑस्ट्रेलियातलं एकंदरीत वातावरण आपल्या मराठी तरुणांना तिथं करिअरसाठी कसं आहे, त्याबद्दल थोडं जरा सांगा प्लीज. धन्यवाद सचिन. धन्यवाद जागतिक मराठी अकादमी आणि DY पाटील युनिव्हर्सिटी. थोडंसं मागं जातो तुमच्या त्याच प्रश्नाशी रिलेटेड. आमच्या 6वी 7वी 8वीत असताना बेन्सन हेजेस क्रिकेट सिरीज झाली होती आणि तेव्हा चॅनल 9वरती ते लागायचे आणि मग ते क्रिकेट बघणारे लोक असायचे आणि मग रवी शास्त्रीला ऑडी मिळाली होती आणि ती माणसं अशी गवतावरती बसून बिअर वगैरे पीत क्रिकेट बघायचे. तो एक आकर्षण होतं ऑस्ट्रेलियाला जायचं, की ऑस्ट्रेलियामध्ये खूप सुंदर निसर्ग आहे. ऑस्ट्रेलियाचं ते आकर्षण तेव्हापासून डोक्यात होतं की असं काहीतरी निवांत बसायचं आणि क्रिकेट मॅच बघायची. माझ्या सुदैवाने मी तिथं गेल्यापासून 7 वर्षात ज्या ज्या क्रिकेट मॅचेस झाल्या त्या मला बघायचा योग मिळाला. मी बघू शकलो, म्हणजे ॲडलेटमध्ये ज्या मॅचेस झाल्या त्या बघू शकलो आणि चांगल्या मॅचेस झाल्या, महत्त्वाच्या मॅचेस झाल्या. आपल्याला ऑस्ट्रेलियाशी खूप कनेक्ट होतं. त्याचं मुख्य कारण असं आहे की ऑस्ट्रेलियाचं वातावरण भारताच्या वातावरणाशी खूप मिळतं जुळतं आहे. म्हणजे असं बर्फ पडणारं किंवा सब-0 टेम्परेचर वगैरे ऑस्ट्रेलियामध्ये नसतं, किंवा चांगला कडक उन्हाळा पण तिथं असतो. आणि त्यामुळं वातावरण जसं म्हणू आपण, म्हणजे ज्याला आपण ॲक्लिमॅटायझेशन जे म्हणतो, ते ऑस्ट्रेलियामध्ये सोपं जातं. माझा गेल्या 6 वर्षात मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे, मी सुरुवातीला नोकरी केली आणि माझ्या सुदैवानं माझे मित्रपरिवार, माझं कनेक्ट, मी बोलका पोपट आहे, मी बऱ्याच लोकांशी बोलायला मला आवडतं
आणि माझं कनेक्ट खूप चांगलं झालं, माझं नेटवर्क खूप चांगलं झालं. मी एप्रिल 2016च्या सुमारास मी तिथं गेलो आणि सप्टेंबर 2016ला आम्ही पहिल्यांदा गणेशोत्सव केला ॲडलेडमधला, ज्याला साधारण 3-4 हजार लोक आली. आता 3-4 हजार लोक ही इथं खूप सोपी असतात, पण आमच्या इथं मोठ्या मोठ्या पॉलिटिशियनच्या सभांना सुद्धा 50-100 लोक असतात, जेवढे आपले तर JCB बघायला येतात लोक, JCBचं काय काम चाललं तर. पण त्यामुळे 3-4 हजार हा क्राऊड पहिल्या 4-5व्या महिन्यात माझ्या कार्यक्रमाला आला. जेव्हा गणेशोत्सवाला आमच्या कार्यक्रमाला आला तेव्हा आमचा एक उत्साह वाढला होता आणि त्यातूनच आम्ही मग असं विचार केला की मग व्यावसायिक का नाही व्हायचं, म्हणजे आपण ह्याच नेटवर्कचा एक चांगला फायदा पण करून घेऊ शकतो. आणि मग आम्ही तिथं व्यवसाय सुरू केला, प्रॉपर्टी मॅनेजमेंट सुरू केलं आणि नंतर बरेचसे विद्यार्थी तिथं येतात असं कळालं. त्यांच्या काही अडीअडचणी आम्हाला समजून घेतल्या. जशा विद्यार्थी म्हणतात की व्हॉलंटिअरिंग काम करताना बऱ्याच आयडियाज येतात. त्यातली ही एक अशी आयडिया आली की रात्री 1 वाजता एका मुलीनं माझा दरवाजा वाजवला आणि तिने सांगितलं तिच्या काही अडचणी होत्या ज्या ठिकाणी ती राहत होती तिथल्या. आणि त्यातून मग आम्ही स्टुडंट अकोमोडेशनचा मी बिझनेस चालू केला. मी त्या स्टुडंट अकोमोडेशन बिझनेसचा आय एम द ओनली इंडियन प्रोफेशनल हॅव्हिंग दिस बिझनेस इन ॲडलेड इन साऊथ ऑस्ट्रेलिया. तर भारतातून येणारे जवळजवळ 99% स्टुडंट आता मला कॉन्टॅक्ट करतात आणि माझ्या कोणत्या ना कोणत्या तरी प्रॉपर्टीमध्ये ते राहतात. तर त्यामुळं तिथं सेटल होणं त्या मनानं सोपं होतं. पण सेटल झाल्यानंतरची जी नाळ कनेक्ट म्हणतात, जे विद्याताई सांगत होत्या की जे कनेक्शन असतं, जे मिसिंग होत असतं, बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी आणि आपल्या काही विम्स अँड ड्रीम्ससाठी आपण तिथं जातो, पण आपल्या मुलांवरती तो अन्याय होतो का, पुढच्या पिढीवरती तो अन्याय होतो का, असा बराच वेळा विचार येतो. आणि मग तो न होण्यासाठी म्हणून आम्ही काही जाणून बुजून काही जास्त प्रयत्न करतो. ताईंनी जशी शाळा चालू केली तशी मी ॲडलेडमध्ये मराठी शाळा चालू केली. मराठी रेडिओ चॅनल आत्ता तिथं आहे, चांगला दर आठवड्याला तिथं चांगले कार्यक्रम होतात रेडिओ चॅनलवरती. त्याशिवाय गणेशोत्सव जो आत्ता तिथं होतो तो भारताबाहेरचा जगातला सगळ्यात मोठा गणेशोत्सव आहे. 21 फुटाची गणेशाची मूर्ती इथून मुंबईतून तिकडे जाते. 2 दिवस 15,000 लोक त्या कार्यक्रमाला येतात गणेशोत्सवाला. ऑस्ट्रेलियाचा राजा म्हणून ती रजिस्टर्ड संस्था आहे आणि खूप चांगले चांगले कार्यक्रम करतात. आणि त्या कार्यक्रमातून आता माझी मुलं ढोल वाजवतात, 8 वर्षाची मुलं ढोल वाजवतात. माझी मुलगी लेझिम खेळते आणि दानपट्टा चालवते आणि ती तो कार्यक्रम सार्वजनिक करते. आणि हे करताना मग बरं वाटतं की अरे म्हणजे माझी जी काय संचित जे आहे माझ्या पिढ्यांचं ते मी पुढं चालू ठेवू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये येणं, सेटल होणं हे खूप सोपं आहे ॲज कम्पेअर टू एनी अदर कंट्री. ह्याचं मुख्य कारण आहे की ऑस्ट्रेलियाला भयंकर गरज आहे आपल्यासारख्या किंवा मराठी बुद्धीची. ऑस्ट्रेलिया आता जर ऑस्ट्रेलियन कम्युनिटी बघितली तर ती म्हातारी आहे, म्हणजे इट इज नॉट अर्निंग कम्युनिटी. आज जर कोणी तिथं अर्निंग किंवा काम करणारी कम्युनिटी आहे ती सगळी इमिग्रंट कम्युनिटी आहे. आणि त्याच्यामध्ये जर जी भारतीय किंवा खास करून मराठी कम्युनिटी आहे अत्यंत प्रामाणिक, अत्यंत कष्टाळू आणि अगदी मल्टी स्किल्ड, मल्टी टॅलेंटेड अशी ती कम्युनिटी असते. आजच्या घडीला साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन कम्युनिटी इज द लार्जेस्ट टॅक्स पेईंग कम्युनिटी. इट इज द फास्टेस्ट ग्रोईंग प्रोफेशनल कम्युनिटी आणि लोकांनी अगदी विश्वास ठेवण्यासारखी आहे. म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल देऊन सांगतो. आमच्या इथं ओल्ड एज केअर सेंटर्स असतात, वृद्धाश्रम ज्याला म्हणतो, तर त्याचं खूप पॉझिटिव्ह अंग आहे ओल्ड एज केअर सेंटर. त्या ओल्ड एज केअर सेंटरची 90% स्टाफ हा इंडियन आणि भारतीय किंवा त्यातल्या त्यात मराठी असतो, कारण खूप प्रेमळ असतात आणि खूप प्रामाणिकपणे सगळे मदत करत असतात. आणि त्यामुळं ते फार सोपं जातं. त्यामुळं खूपच छान. पण आमच्या मुलांनी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तिथं ॲडमिशनसाठी किंवा ऑस्ट्रेलियामध्ये येण्यासाठी, तुम्ही मदत कराल का त्यांना? अगदी 100%. ॲडमिशनसाठी माहीत नाही, पण ॲडमिशन झाल्यानंतरचं पालकत्व सगळं माझ्याकडं. अरे वा. म्हणजे केवळ तिथे तर राहतात असं नाही, मुलं माझ्या इथं राहतात असं नाही, त्यांचं सगळं पालकत्व. मग त्यासाठी लागणारे रेफरन्सेस असतात, त्यांना काही अडीअडचणी येतात, त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सला प्रॉब्लेम येतात, तिथपासून म्हणजे मी अगदी फार छोटे एक्झाम्पल सांगतो, तिथपासून ते खूप मोठे प्रॉब्लेम. माझ्याकडच्या काही दुर्दैवी घटना पण होतात, तिथंसुद्धा आम्हाला काही मदत करावी लागते. अशा प्रकारचं सगळं पालकत्व माझ्याकडे साधारण 250-300 स्टुडंट माझ्या बिझनेसमध्ये आहे, राहतात. इथं खूप तरुण उपस्थित आहेत, हा संवाद ऐकतायत. तर निश्चित ज्याला कुणाला ऑस्ट्रेलियामध्ये शिकायचं असेल किंवा तिथं नोकरीसाठी संधी शोधायच्या असतील तर मिहीरला निश्चित कॉन्टॅक्ट करा. कारण ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर या कार्यासाठी वाहून घेतलं आहे, आम्हाला एक मराठी माणूस म्हणून तुमचा खरंच अभिमान वाटतो, तुमच्या सगळ्यांचाच. आणि कारण तुम्ही ज्या पद्धतीने सगळेजण काम करत आहात. सगळ्यात चांगलं सचिन इथं असं आहे की ऑस्ट्रेलिया तसंच छोटं आहे आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया ॲडलेड कम्युनिटी छोटी आहे. त्यामुळे जर तुम्ही आलाच अगदी दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये, तिथं कुणालाही मिहीर शिंदे विचारा, सांगतील. वा 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 वा.
शिंदे आडनावामध्ये करिश्मा आहे. मी पुन्हा रोहिदासकडे येतो. आपण अजून एक राऊंड घेऊ प्रश्नांचा आणि मग नंतर भागवत सर मार्गदर्शन करतील. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. तर रोहिदास, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता तुम्ही जीन टेक्नॉलॉजीमध्ये, जीन थेरपीमध्ये जे काम करतात, तर जो रिसर्च संशोधन तुमच्या विद्यापीठांमध्ये होतं आणि जे संशोधन आमच्या विद्यापीठांमध्ये होतं किंवा इथली जी पोस्ट ग्रॅज्युएटची मुलं जी आहेत ज्या प्रकारे संशोधन करतात, तर तुम्हाला काय फरक वाटतो आणि कशा प्रकारे इथल्या मुलांनासुद्धा त्या जागतिक प्रवाहामध्ये संशोधनाचा आपला आणता येईल? कारण बऱ्याचदा आपल्याला म्हणजे हा एक लॅक्युना आहे की आपल्या विद्यापीठांमध्ये बऱ्याचदा जो संशोधनाचा जो काही थोडा दर्जा आहे तो थोडासा कम्पेअर टू ह्या ज्या पहिले 100 विद्यापीठ आहेत जगातली त्या मानाने थोडासा कमी आहे. तर त्या दृष्टीने तुमच्या काय आयडियाज आहेत त्याबद्दल थोडं बोला ना प्लीज. येस, धन्यवाद सचिनजी. आपल्या भारतामध्ये खास करून म्हणजे एवढी क्षमता आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ना, सगळ्यामध्ये, कारण मी पण त्यातलाच एक भाग आहे. पण काय त्याला एक वेगळी चालना आणि खास करून त्याला एक वेगळी दिशा फार गरजेची आहे. आता आपल्याकडं जे एज्युकेशन आहे, आपण मोस्टली अकॅडमिक ओरिएंटेड जास्त असतं आपल्याकडे भारतामध्ये, खास करून इवन स्टेट युनिव्हर्सिटीजमध्येच, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, इवन IIT मध्ये पण रिसर्च आहे, पण स्टील इट नीड टू बी इम्प्रूव्ड. पण बाकीच्या देशांमध्ये खास करून काय असतं की त्यांना ॲक्च्युली दे आर बीन अलाउड टू प्ले विथ दोज केमिकल्स, आयडियाज, इम्प्लिमेंट दोज आयडियाज, वर्क ऑन. सो वॉट एव्हर द थेरी दे गेट, जी काही थेरॉटिकल नॉलेज ते घेतात, they are being kind of allowed to play with those ideas, and there is a support, there is a system. So काही ना काही त्यातून क्लिक होऊन त्यांना एक इन्स्पिरेशन मिळते, एक प्रेरणा मिळते आणि त्यातून त्यांना भरपूर ॲक्च्युली अशा प्रकारचे कळतं की आय वॉन्ट टू गो इन रिसर्च, आय वॉन्ट टू गो इन रिसर्च, काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून हे करून. बरेच वेळा असं बघितलं की इवन फिजिक्सचे बॅकग्राऊंड असलेले फार्मसीला येतात, मेडिकलला येतात. आपल्याकडे तसा प्रकारचा इंटरडिसिप्लिनरी नावाचा अजून कॉन्सेप्ट एवढा डेव्हलप झालेला नाही आहे. कारण बऱ्याच वेळेस कसं आहे की आज करून हे जे इंटरडिसिप्लिनरी रिसर्च फील्ड आहे, ज्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, बायोलॉजी प्लस इवन इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन, इट इज वन ऑफ द गुड कॉम्बिनेशन. आपल्याकडे तो कॉन्सेप्ट यायला अजून थोडा वेळ आहे किंवा आहे, बट एक चांगला पसरायला पाहिजे. प्लस दुसरी गोष्ट भारतामध्ये, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला काही संधी दिसते की भारतातले विद्यापीठं आणि तुमच्यासारखे विद्यापीठं हे एकत्र काम करू शकतील? बिलकुल. आपल्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आपल्या एक कंबाईंड रिसर्च प्रपोजल्सच्या थ्रू ॲक्च्युली 2 कोलॅबरेटर्स किंवा 2 फॅकल्टीज दे कॅन वर्क टुगेदर, दे कॅन राईट अ प्रपोजल अँड दे कॅन एक्सचेंज द नॉलेज, डेव्हलप कॉमन आयडियाज वेअर पर्सनल्स कॅन ट्रॅव्हल फ्रॉम कोरिया टू इंडिया, इंडिया टू कोरिया. Such kind of platforms are there, but yes, it need to be more in number. तुमचा विद्यार्थ्यांसाठी काय संदेश असेल थोडक्यामध्ये? विद्यार्थ्यांसाठी खास करून असं आहे की आपल्या भारतामध्ये जसं की बॅचलर डिग्रीपर्यंत आपण जे एज्युकेशन घेतो त्यानंतर बऱ्याच वेळा आपण लगेच जॉबला वळतो. मे बी एक जबाबदारी पण असते बऱ्याच विद्यार्थ्यांवरती, पण थोडंसं त्याच्या अजून एक पाऊल थोडंसं पुढे जाऊन हे केलं पाहिजे की चलो थोडंसं अजून एक्सप्लोअर केलं पाहिजे रिसर्चमध्ये. कारण रिसर्चमध्ये एवढा स्कोप आहे. खास करून जेव्हा आपण रिसर्च करतो तो रिसर्च पब्लिश केला पाहिजे, वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्ममध्ये ठेवला पाहिजे. आपल्याकडं इंग्लिशचं एवढं व्हायब्रंट नॉलेज आहे, त्या इंग्लिशचा खास करून प्लस सायन्स बेस आहे, त्याचा वापर करून आपण वी कॅन राईट सो मेनी एन नंबर ऑफ गुड रिसर्च पब्लिकेशन, जे चायनामध्ये नाही आहे, बट स्टील दे आर नंबर 1 इन द रिसर्च पब्लिकेशन्स. आपल्याकडं तो लॅकिंग फॅक्टर आहे. आपल्याकडं पब्लिकेशन म्हणा किंवा एक वर्ल्ड प्लॅटफॉर्मवरती अजून जाण्याची एक तो अवेअरनेस यायला हवा आहे खास करून. आणि सगळ्यात खास करून मला एक सांगायचं की आपल्या ज्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहे किंवा इवन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, सगळ्यामध्ये कोलॅबरेशन वाढलं पाहिजे. इंटरनॅशनल कोलॅबरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट ब्रिज ऑफ फ्रेंडशिप और दॅट ब्रिज ऑफ सायन्स will bring all this talent together. It will actually, in fact, it will kind of our new talent or new bachelors, they will get trained. आणि भारतामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे, कारण आपल्या हे सर्व भारतातलेच लोक आहे जे बाहेर जाऊन सक्सेसफुल झालेले आहेत. सो त्यासाठी आपल्याला काही म्हणजे वेगळ्या याची काही गरज नाही आहे. आपल्याकडे क्षमता आहे, फक्त आपल्याला एक तो वेगळा प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आपण थोडीशी धडपड केली पाहिजे. आणि भारतातल्या विद्यापीठांनी पण थोडंसं एक असं विचार केला पाहिजे की इंटरनॅशनल कोलॅबरेशन जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढ्याच जास्त भर दिला पाहिजे. बऱ्याच वेळा MOU जे होतात ते ऑन पेपर राहतात, ते ऑन पेपर न होता ॲक्च्युली इन पब्लिक व्हायला पाहिजे. खास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. सागर, मला तुम्हाला विचारायचं आहे, द फ्युचर ऑफ द वर्ल्ड इज ड्रिवन बाय सायन्स, शेप बाय टेक्नॉलॉजी, पॉवर्ड बाय नॉलेज. सो रिसर्च, सायन्स, नॉलेज हे आता कीवर्ड्स आहेत सक्सेसचे. तर ॲज अ टेक्नॉलॉजिस्ट पुढच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये काय बदल
घडू शकतात आणि त्यातून नवीन काय संधी निर्माण होऊ शकतात तरुणांसाठी, इस्पेशली सायन्स अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये? तर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड नॉलेज हे खरंच कीवर्ड्स आहेत आणि मला असं वाटतं की नेक्स्ट 10 वर्षामध्ये एव्हरीथिंग वुड बी टेक्नॉलॉजी, राईट. डेफिनेटली ह्युमन्स विल स्टील बी देअर, आपणच असणार, आपल्याशिवाय टेक्नॉलॉजी झिरो. किती पण रोबोट्स आले, AI आलं, मशीन लर्निंग आलं, आपल्याशिवाय नाही होणार, कारण आपलं जे इमोशन आहे ते टेक्नॉलॉजी घेऊ शकत नाही. पण एक आहे, एव्हरीथिंग इन एव्हरी फील्ड, मी आर्ट्स, सायन्स, बायोलॉजी, तुम्ही कुठलीही फील्ड घ्या, एरोनॉटिक्स, कुठलीही फील्ड घ्या, टेक्नॉलॉजी इज मस्ट. म्हणजे तुम्ही आर्ट्स प्रॅक्टिस असाल, तुम्ही इंजिनिअरिंग प्रॅक्टिस, कुठली सिव्हिल प्रॅक्टिस असाल, आय वूड सजेस्ट टेक्नॉलॉजी तुम्हाला यायलाच पाहिजे. काही बेसिक फंडामेंटल टेक्नॉलॉजीतले तुम्हाला कळायलाच पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, जर टेक्नॉलॉजीमध्ये पण तुम्हाला डीप जायचं असेल, की प्रत्येकाला भारतामध्ये, किंवा आत्ता मी सरांशी बोललो, ऑस्ट्रेलियाचे शिंदे सर, ते सिव्हिलमध्ये येऊन आता ते डेटा ॲनालिटिक्समध्ये कोर्स करतात. हे फार जरुरी आहे. म्हणजे आणि मी तेच सांगणार होतं, टेक्नॉलॉजीमध्ये पण तुम्ही जर डेटाचा अभ्यास केला, म्हणजे काय होणार आहे, आता काय होतं, आपण मोबाईल्स हे सगळं बघतोय ना, एक 5 वर्षात 10 वर्षात हा डेटा कुठेतरी स्टोअर होणार आहे आणि त्याचं करायचं काय ह्या दुनियात कोणाला आत्ता माहीत नाही आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला डेटाचं नॉलेज, स्टॅटिस्टिक्स ही फार मोठी फील्ड होणार आहे लवकरच, आत्ताच ऑलरेडी आहे, पण स्टॅटिस्टिक्स ही फार मोठी फील्ड आहे कमिंग याच्यामध्ये. तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही टेक्नॉलॉजी, एनी फील्ड, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, टेक्नॉलॉजी यायलाच पाहिजे. आणि दुसरं, जर जमलं तर डेटाचा अभ्यास करा, दॅट वुड बी व्हेरी व्हेरी बेनिफिशियल. तरुणांसाठी एक छोटा संदेश तुमचा काय असेल, मुलांनी काय केलं पाहिजे? एक चांगली गोष्ट आपल्या इंडियन्सबद्दल आणि महाराष्ट्रीयनबद्दल आहे की आपण खूप जुगाडू आहे. जुगाडू म्हणजे कुठल्याही परिस्थिती आपण निभावून नेऊ शकतो आणि हे आपलं खूप प्लस पॉईंट आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. सर, बाहेरच्या देशात रिसर्च सायंटिस्ट, नोबल लॉरिएट सगळे मिळतील, पण आपल्यासारखे जुगाडू तिथं मिळणार नाही फॉर शुअर. असं एखादा काही कोर्स डिझाईन करता येऊ शकतो का जुगाड टेक्नॉलॉजीचा? सर, ते रक्तामध्ये आहे. काय होतं, आपण लहानपणीपासून बऱ्याच गोष्टींना आपल्याला स्ट्रगल करायला लागतं. प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्याला घरामध्ये, आमच्या वेळेस लहानपणी शूज घ्यायचे तर मला पहिला का भावाला पहिला इथून सुरुवात असते, राईट. तिथून आपल्या पेरेंट्सला कन्व्हिन्स करायला लागतं की का घ्यायचं. तर हे जे आहे ना आपल्याकडं, सेल्स, कन्व्हिन्सिंग, बोलणं, हे आपल्याकडं रक्तात आहे. आय थिंक हे आपला प्लस पॉईंट करायला पाहिजे. आणि काही लोक असतात ते रिसर्च आणि सायंटिस्ट माइंडसेटचीच असतात, त्यांनी लवकर ओळखून त्यांनी त्या लाईनमध्ये जायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी, जर प्रेरणा घ्यायची असेल, माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची, फार मोठी. म्हणजे नॉट बाय द वे, सागरने एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं प्रकाशन आता काही दिवसानंतर होईल, की छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांना माहिती आहे ग्रेट वॉरियर होते, पण त्यांचे आजच्या युगामध्ये ते ज्या प्रकारे मॅनेजमेंट करायचे ते आजच्या कंपन्यांना सुद्धा खूप दिशादर्शक आहे. त्याच्यावर सागरने पुस्तक लिहिलं आहे आणि दिल्लीतलं एक मोठं पब्लिकेशन आहे, ते इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचं लवकरच प्रकाशन होईल. बरं झालं, म्हणजे या निमित्ताने हाही विषय. थँक्यू. तर म्हणजे जसं म्हणतात ना की कसली प्रेरणा, मला वाटत नाही महाराज सोडून तुम्हाला कसली पण प्रेरणा पाहिजे. म्हणजे एव्हरीथिंग तुम्हाला जे पाहिजे त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला जे करायचं आहे ती प्रेरणा कायम तुमच्या ह्याच्यात ठेवा. लास्ट मी गोष्ट सांगेल की, आणि मी कायम सांगत असतो माझ्या टीमला आणि जिथे जिथे मी जातो, की बी जेन्युअन. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणं हे फार फार जरुरी आहे. म्हणजे जेव्हा मी म्हटलं जुगाडू म्हणजे आपल्याला ताजमहल विकायचा नाही आहे, राईट, जो त्या बंटी बबली मूवीमध्ये दाखवला, राईट. आपण विकू नाही शकत, महाराष्ट्रीयन विकू नाही शकत. आपण जेन्युअन, हंबल, हे आपलं बाय डिफॉल्ट नेचर आहे, ते जगा, आपण फार लांब जाऊ. थँक्यू. मला भरतलं विचारायचं आहे, आत्ता तोच विषय चालला होता मल्टीटास्किंगचा, पण यू आर ऑल्सो मेकॅनिकल इंजिनियर आणि सगळ्यात मोठी मेटलर्जी आणि खूप चांगली फाउंड्री आज चाकणला तरुण इंडियाची इथं आहे. पण तुम्हाला असं वाटतं की मल्टीटास्किंग जे आहे हे आपली स्ट्रेंथ आहे?
का आत्ता मध्यंतरी एका अमेरिकन नोबेल लॉरेटचं भाषण झालं होतं दिल्लीमध्ये. त्यांनी सांगितलं की इंडियन्स आर बेस्ट ॲट मल्टीटास्किंग. त्यांच्यासारखं मल्टीटास्किंग कोणीच करू शकत नाही. वी अमेरिकन्स वी ओनली डू मल्टीटास्किंग. वी कॅन ओनली रीड न्यूजपेपर व्हाईल शिटिंग. दॅट इज आवर मल्टीटास्किंग. सो याच्यामध्ये आता तुम्ही जर्मनीमध्ये काम केलं आहे, इथं भारतामध्ये काम करतात आणि डिफेन्समध्ये एक ज्याला आपण म्हणतो मेक इन इंडियासारख्या मोठ्या मिशनमध्ये तुम्ही काम करताय. तर हा पुढचा सिनॅरिओ तुम्ही कसं पाहता आणि याच्यामध्ये ॲज अ महाराष्ट्रीयन्स म्हणा किंवा मराठी माणूस म्हणून की जगभरामध्ये म्हणजे आपण अजून कुठल्या क्षेत्रामध्ये एक्सप्लोरेशन करू शकतो? सचिनजी, मला एक वाटतं की मल्टीटास्किंगमध्ये नक्कीच भारतीय असो, जसं सागरजींनी सांगितलं जुगाड टेक्नॉलॉजी, मल्टीटास्किंग याच्यामध्ये आपण पुढेच आहोत. आपण जर पेपर वाचत असू तर आपण चहा पिऊ, गार्डनमध्ये किती पक्षी येत आहेत हे पाहू, दरवाजाला कोणी बेल वाजवतं आहे का, ह्याच्याकडे आपले जे कान आहेत, डोळे वेगळीकडे, आपला सेन्स असले सर्व 5 सेन्स, त्याच्यावर 6वं सेन्स पण आपला काम करत असतो. जर्मनीमध्ये सुद्धा मल्टीटास्किंग तसं पाहायला गेलं तर जर्मनी हा एक असा देश आहे, कारण या प्लॅटफॉर्मवर ऑस्ट्रेलिया असेल, साऊथ कोरिया असेल याबद्दल बोललो, पण जर्मनी एक असा देश आहे, आमचे ज्ञानेश्वर सर बसलेले तिथे, की ज्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स फार लवकर होत नाही आणि भारतीयांचं तर होतच नाही. पण या मल्टीटास्किंगच्या ॲक्टिव्हिटीमुळे नक्कीच भारतीय हळूहळू आता प्रसिद्ध होत चाललेले आहेत, कारण जर्मनीतल्या लोकांना मात्र मल्टीटास्किंग येत नाही. माझा पहिला प्रोजेक्ट जेव्हा मला देण्यात आला तर एक सॉल्ट कोर अशा पिस्टनमध्ये, मेकॅनिकल इंजिनियर जे असतील त्यांना लक्षात येतं की पिस्टनमध्ये एक मध्ये ऑइल गॅलरी असते, ती सॉल्टच्या कोरनी बनवलेली असते. तर त्याला पेंटिंग करायचं काम होतं. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याची पेंट मशीन, प्रोसेस, मशीन, मेथड सगळं डेव्हलप करायचं होतं. त्यांनी मला तिथे 1 मिलियन युरो दिले आणि 3 वर्षाचा वेळ दिला. मी म्हणलं मला $250,000 द्या आणि 6 महिने द्या. 3 महिन्यातच प्रोजेक्ट संपवला. सो हे मल्टीटास्किंगचं काम त्यांना नाही जमू शकत. पण तुम्हाला वाटतं हे तरुणांच्या आपल्या स्ट्रेंथ आहे मल्टीटास्किंग? आहे ना, नक्कीच आहे. पण टू मच केल्यानंतर शासनामध्ये काही अधिकारी होते, आता नाव घेणार नाही मी, पण त्याच्यामध्ये असं होतं की खूप जास्त मल्टीटास्किंग करता करता मेन टास्कच विसरून जातात. मनोजजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या अप्स अँड डाऊन्स आयुष्यामध्ये अनुभवलेल्या आहेत आणि त्यातून एक अतिशय सक्सेसफुल एंटरप्रेन्योर म्हणून तुम्ही आज जगभरामध्ये तुमचं नाव आहे IT क्षेत्रामध्ये. तर मराठी तरुणांसाठी तुमचा संदेश काय असेल आणि त्यांनी पुढचा आता AI असेल, मशीन लर्निंग असेल, रोबोटिक्स असेल, व्हर्च्युअल रियालिटी असेल, ही जी काही क्षेत्र पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपलं पूर्ण विश्व व्यापून टाकणार आहेत, तर त्या दृष्टीने आपण त्यासाठी कसं तयार राहिलं पाहिजे? मला जर असं डिफरंट ह्यानी जायचं आहे. म्हणजे आपल्या इकडं काय झालं आहे की वी आर नॉट क्रिएटिव्ह पीपल. म्हणजे इंडियन्स आर नॉट क्रिएटिव्ह म्हणजे इन्व्हेन्शन्स काही आपण केलेले नाही आहे. आपण काय आहे की बघायला रिसर्च अप्लाइड रिसर्च जास्त आपला आहे. हां, नाही, रिसर्च असल्याने काय, वी हॅव टू हॅव अ प्रॉडक्ट, वी हॅव टू क्रिएट समथिंग. आपण काय करतो की सांकाम्या ओनाम्या, म्हणजे अमेरिकेचं काम घेतो इथं सर्व्हिस आणि इन्फोसिसची सारखी मोठी कंपनी, माझ्यासारखी कंपनी बनवतो, विप्रोसारखी. पण वी हॅव टू क्रिएट समथिंग. फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा किंवा काहीतरी अशी. आणि ह्या मुलांना म्हणजे आपली ही जी पिढी आहे त्यांना प्रूफ ऑफ द पुडिंग म्हणताना तसं करता तुम्ही. पण आमच्या इथं अमेरिकेत कसं आहे की बा 20व्या वयात MITला जातो किंवा हार्वर्डला जातो, ते सोडून मार्क झकरबर्ग बनतो, फेसबुक बनतो किंवा बिल गेट्स हार्वर्ड सोडतो. आणि तसं आपल्या इथं प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे इट्स पियर प्रेशर भरपूर आहे पोटासाठी, बरोबर, म्हणजे पैसे कमवण्यासाठी. आणि त्यामुळं वी कॅनॉट गो एनिवेअर ॲज ए सुपर पॉवर म्हणावं. म्हणून संदेश असा की आईवडिलांना तुम्हाला लग्न करायचं तर आईवडील सांगितले त्या मुलामुलीशी लग्न करायला लागतं आत्तासुद्धा, विच इज चेंजिंग स्लोली. पण काय आपलं प्रॉब्लेम काय झाला, तू इंजिनियर बन, तू IIT कर किंवा तू ITला जा. बट अदर दॅन दॅट त्या मुलाच्या ह्याच्यात काय अँड व्हॉट यू वॉन्टेड टू डू इन युअर लाईफ. जसं बरेच जण म्हणतात सायन्स टेक्नॉलॉजी, सॉकर, क्रिकेट, कबड्डी, बरंच काय काय करू शकता अँड यू कॅन अचीव एनिथिंग अँड एव्हरीथिंग पॉसिबल. पण त्याचा परत ते मल्टीटास्किंगमध्ये एक धड ना 12 चिंध्या म्हणतो आपण. पण concentrate and do only one thing what you are good at it and convince your parents to
म्हणजे त्यांना सांगायला बाबा नाही मी न्हावी बनणार आणि आय विल बिकम काय जावेद हफीद द बेस्ट न्हावी. पण ते तसं व्हायला पाहिजे. इट शुड नॉट बी की फॉलो करणार म्हणजे दुसऱ्याला कोणाला तर फॉलो करता. अँड दॅट इज वॉट द प्रॅक्टिस इज. सो आय वुड रादर से क्रिएटिव्ह बना, क्रिएटिव्ह माइंड करा तुमचं. क्रिएट समथिंग, रिटेल चिप किंवा काही पण असेल तर क्रिएट युअर समथिंग अँड पुट फोर्थ ते आयडियाज. थँक्यू व्हेरी मच. विद्याताई, BMM सारखी संस्था मराठी तरुणांना कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकेल? म्हणजे तुम्ही अमेरिकेमध्ये खूप चांगलं काम करता, परंतु महाराष्ट्र आणि अमेरिका असेल किंवा महाराष्ट्र आणि आता सपोज मिहीर ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो आहे किंवा भरत जर्मनीत काम करतात, रोहिदास कोरियामध्ये काम करतात, सागर युरोपमध्ये काम करतो, तर तिथली महाराष्ट्र मंडळ आणि इथला तरुण आपण आता टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं फार सोपं झालेलं आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत की आता BMMनी सुद्धा थोडंसं एक्सपॅन्ड होऊन इथल्या तरुणांना थोडंसं जगासाठी प्रिपेअर करण्याच्या दृष्टीने काही उपक्रम केले पाहिजेत? नक्कीच. उलट गेल्या 3 वर्षापासून आमचा BMM ग्लोबलायझेशन हा उपक्रम चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 4 मंडळं आमच्यामध्ये, बाहेरची मंडळं त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. विचारांची देवाणघेवाण, फायनान्शियल, नोकरीची देवाणघेवाण, ऑपॉर्च्युनिटीज, करिअर, या सगळ्या गोष्टीची आम्ही देवाणघेवाण करतो. जे लोक रजिस्टर करतात, फ्री रजिस्ट्रेशन आहे. फक्त एक MOU साईन करावा लागतो की ही माहिती कसं आहे कॉन्फिडेन्शियल आहे आणि कोणालाही कोणाची आपण देऊ शकणार नाही. त्यामुळे बृहन महाराष्ट्र मंडळाने ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि एक्सपान्शनची गोष्ट चालू केलेली आहे. फक्त मला एक सांगावंसं वाटतं सगळ्यांना, सगळ्या तरुणांना, आमची स्वतःची एक बिझनेस पण आहे, सॉफ्टवेअर कन्सल्टिंग कंपनी आहे. H1वरती लोक येतात, तरुण येतात. आता मी इथे खूप मुलं बघते, त्यांना पण यायची इच्छा असेल बाहेर जायच्या देशामध्ये. मला स्वतःला वाटतं की अनुकरण करू नका आंधळेपणाने. तुम्ही स्वतःचं अस्तित्व तिथे तयार करा. तुम्ही तिकडे याल ना, तेव्हा तुम्ही भारतातून स्वतःचं शिक्षण घेऊन, आपल्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि आपण खूप हुशार लोक, मेहनती आणि प्रामाणिक असतो. तर या सगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगा आणि तिकडे या. तुम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाला कॉन्टॅक्ट करा. सगळं आजकाल ग्लोबल झालेलं आहे, वेबसाईटवरती आहे. तुम्ही एक ईमेल टाकलं की कोणीही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल आणि तुम्हाला कनेक्ट करू शकेल. आता असं कनेक्ट होतो, कुठे समजा दुसरीकडे कुठे संधी हवी असेल तिथे कनेक्ट करून देऊ शकतो. तर काहीही जर अडचण असली तर तुम्ही डेफिनेटली वेबसाईटवरती जा, तिथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असतं आणि विदिन 24 hours वी से की आम्ही तुम्हाला उत्तर देऊ म्हणून. धन्यवाद. खूप खूप छान. तुमचे खूप खूप आभार. मिहीर, शेवटचा प्रश्न, कारण मगाशी तू अतिशय सगळ्यांना एकदम उत्साहित करून टाकलेलं आहे, त्यामुळे तुला सगळ्यात जास्त क्वेरीज तुला येणार आहेत त्यामध्ये. परंतु महाराष्ट्र मंडळ म्हणून तुम्ही जे ऑस्ट्रेलियामध्ये काम करता किंवा इंडिव्हिज्युअल म्हणून तू जे सांगितलं की 250-300 तरुणांना ते तुझ्या ह्याच्यामध्ये आहेत, पण आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया हा कनेक्ट खूप चांगल्या पद्धतीने, आणि आपलं तो माहीत असेल की भारत सरकारने आणि ऑस्ट्रेलिया सरकारने देर इज अ स्पेशल बायलॅटरल ट्रीटी आता साईन केलेलं आहे. त्याच्या थ्रू एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, रिसर्च आणि बिझनेस याचं आदानप्रदान करण्यासाठी खूप आता सोयीसुविधा ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये एक वेगळं ॲग्रीमेंट झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने भविष्यामध्ये आपण हा कनेक्ट कसा मजबूत करू शकतो आणि मराठी तरुणांना ऑस्ट्रेलियामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घेऊन जाण्यासाठी आपण काय करू शकतो? थोडक्यात तुझ्या आयडिया जर आहेत या ठिकाणी सांग. नक्की. सचिन, तुम्ही सगळ्यात शेवटचा शब्द वापरला, आयडिया. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मोठ्या साऊथ ऑस्ट्रेलियामधल्या एका मोठ्या शिक्षण तज्ज्ञाबरोबर गप्पा झालं होतं आणि फार कॅज्युअल गप्पा होत्या. त्या कॅज्युअल गप्पामध्ये त्याने सहज मला विचारलं की तू नॉलेजला तुझ्या आयुष्यात कुठे ठेवशील? मी म्हटलं अर्थात 1 नंबरला नॉलेज तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आणि त्याने फार सरप्राईजिंग असा आन्सर दिलं. तो म्हटला की नॉलेज आता काही किंमत नाही आहे नॉलेजला, तुम्हाला आता आयडियाला किंमत आहे. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर इजिप्तच्या राजांची अख्खी वंशावळ मिळेल, ती तुला माहीत असली पाहिजे असं काही नाही आहे, गुगलच्या क्लिकवरती मिळेल. त्या इन्फॉर्मेशनचं, त्या नॉलेजचं तुला काय करायचं आहे, काय आयडियाज तू त्यातनं करणार आहेस, ते फार महत्त्वाचं आहे. आणि खरं एका अर्थी त्या आयडियाजचा उगम आपल्या मनात येत असतो. आपण बऱ्याच वेळा त्या म्हणत असतो आपण हे असं करूया का. आणि जसं मगाशी रोहिदास म्हणत होते की त्यांना आपण रिसर्च लेवलला नेत नाही. त्या आयडियाज आपल्या बऱ्याच वेळा ज्याला आपण डार्क पब्लिकेशन म्हणतो ते निघून जातात, मनात येतात आणि निघून जातात. त्या पुढं येत नाही, त्या रिसर्च लेवलला येत नाही आहेत. आणि हे सगळे जे ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीज आहेत ज्या एज्युकेशन बेसमध्ये आहेत, जर्मनीसुद्धा, या रिसर्चवरती खूप चालतात आजकाल. आणि हे रिसर्च बेस्ड जे एज्युकेशन आहे
ते जर आपल्या मुलांनी घ्यायला सुरू केलं तर ते ऑस्ट्रेलिया म्हणा किंवा कोणत्याही देशामध्ये त्याची खूप जास्त गरज आहे रिसर्च बेस्ड एज्युकेशनची, ना की नुसत्या नॉलेजची. आणि त्यातल्या त्यात जर ऑस्ट्रेलियामध्ये यायचं असेल तर ऑस्ट्रेलियामध्ये ॲक्च्युली लोकांची खूप गरज आहे. तिथं काम करणाऱ्या स्किल्ड मायग्रेशनची इमिग्रंटची खूप गरज आहे. आणि कारण मुळात तिथं काम करणारा वर्गच आता फारसा शिल्लक नाही आहे. त्यामुळं आपल्याकडच्या लोकांना त्यांनी अगदी 2 हात म्हणजे उघडे करून ते आपल्याला आलिंगनाला तयार आहेत. फक्त आपण त्यांच्यासाठी काय घेऊन जातोय हे फार महत्त्वाचं आहे. केवळ 2 ते 30चा पाढा माझा पाठ आहे म्हणून माझं गणित चांगलं आहे असं म्हणण्याचे आता दिवस संपले. अगदी बरोबर. नाही, हा जो तू जे सांगितलं आयडिया, कारण त्यालाच आजच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी किंमत असणारे भविष्यामध्ये. किंवा इलियटची एक कविता आहे त्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं की वेर इज द इन्फॉर्मेशन वी हॅव लॉस्ट इन सर्च ऑफ डेटा, वेर इज द नॉलेज वी हॅव लॉस्ट इन सर्च ऑफ इन्फॉर्मेशन, वेर इज द विजडम वी हॅव लॉस्ट इन सर्च ऑफ नॉलेज, द सायकल्स ऑफ 20 हेवन्स हॅव ब्रॉट अस फार्दर फ्रॉम द गॉड अँड निअरर टू द डस्ट. आता पुन्हा सुरुवात करावी लागेल आयडिएशनपासून. तर आता हाच संदेश आहे की आपल्याकडं आयडियाज असल्या पाहिजेत, कारण आयडिया हीच आपली करन्सी आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि खूप चांगलं वाटलं ह्या सगळ्या पॅनलशी खूप चांगल्या गप्पा आपण मागच्या 1.25 तास केलेल्या आहेत. आणि मला आनंद वाटतो की तुम्हालासुद्धा निश्चित यांचा सर्वांचा प्रेरणादायी प्रवास हा आपल्या सर्वांसाठी भविष्यामध्ये आपल्यालासुद्धा एक नवीन ऊर्जा देणार आहे. या सत्राच्या शेवटी मला भागवत सरांकडे यायचं आहे. पुढच्या 10-12 मिनटामध्ये भागवत सर हा सेशन समाप्त करतील. परंतु मला भागवत सरांबद्दल 2 गोष्टी या ठिकाणी सांगायच्यात की आपण बरेचदा अनेक ठिकाणी ऐकतो मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. यांचा हौसला एवढा मजबूत आहे की सरकारी अधिकारी काय बदल करू शकतो. आज खरं तर या सभागृहामध्ये आता तुम्हाला 4 सरकारी अधिकारी जे महाराष्ट्राचे भारताचे आयकॉन आहेत त्या सभागृहात उपस्थित आहेत. व्यासपीठावर भागवत सर आहेतच, पण इकडे चंद्रकांत दळवी सर आहेत, इकडे शेखर गायकवाड आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्षसुद्धा ज्ञानेश्वर मुळे आहेत. आणि या चौघांनी पण की प्रशासनामध्ये राहूनसुद्धा समाजामध्ये कसा विधायक बदल घडवता येतो याचं प्रचंड मोठं उदाहरण भारतासमोर महाराष्ट्रासमोर ठेवले त्यांच्या कामातून. भागवत सरांनी तर ह्युमन ट्रॅफिकिंगचा विषय असेल, चाइल्ड लेबरचा विषय असेल आणि तेलंगणासारख्या नक्सलाईट एरियामध्ये काम करून तिथल्या नक्सलाईटचं मतपरिवर्तन करणे, त्यांच्याशी डायलॉग क्रिएट करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, म्हणजे ही जी कामं त्यांनी केली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेतली गेलेली आहे. आणि खरं तर हा भारत जर बदलायचा असेल, आपल्याला न्यू इंडियात जर निर्माण करायचं असेल जे सगळ्यांचं स्वप्न आहे, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा स्वामी विवेकानंदांकडेच आपल्याला जावं लागतं. आणि त्यांनी जे सांगितलं की त्यांनी सांगितलं गिव्ह मी फ्यू मेन अँड वुमेन हू आर प्युअर अँड सेल्फलेस अँड आय विल शेक दिस वर्ल्ड. हे त्यांनी शिकागोच्यामधले त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं. तर ते जे फ्यू मेन्स आहेत या देशामधले ज्या देश बदलू शकतात त्याच्यामधले महेश भागवत आहेत. म्हणून मी आता महेश भागवत सरांना विनंती करतो की तुम्ही या सत्राचा समारोप या ठिकाणी करावा. धन्यवाद सचिन. सचिन इटकरांची आज फुल बॅटिंग चालू आहे. हौसला मला इथे 2 ओळी आठवल्या. ये राहे ले जाएगी मंजिल तक, तू हौसला रख, सुना है कि कभी अंधेरे ने सवेरा ना होने दिया. आजच्या या 18व्या जागतिक मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि माझे गुरु ज्ञानेश्वर मुळे सर, आपल्या विद्यापीठाचे कुलपती PD पाटील सर, त्यानंतर जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्यांना मी नाना म्हणतो आदराने, रामदास पुटाणे साहेब, नंतर प्रशासनातील आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दळवी साहेब, शेखर गायकवाड साहेब, निवृत्त प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बापू करंदीकर साहेब, आमचे आर्याबागचे आम्हाला सगळ्यांना जोडून ठेवणारे आधारस्तंभ कल्याण तावरे, जवळजवळ त्यांच्या आर्याबाग ग्रुपचे 17 लोक या पत्रिकेमध्ये तुम्हाला दिसतील. आणि आजचे आपले या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी झालेले मनोज शिंदे, मिहीर शिंदे, विद्या जोशी, माझे मित्र भरत गीते,
त्यानंतर सागर बाबर आणि रोहित अरोटे ही 6 मंडळी 6 देशांना 5 देशांना एका देशात 5 देशांना त्यांनी आत्ता इथे रिप्रेझेंट केलं आहे. कोविडच्या काळामध्ये NRI या शब्दाविषयी खूप पेपरमध्ये वगैरे निगेटिव्ह टाईप NRI कधी येणार असं ते चर्चा त्यावेळी चालली जायची. पण आज आपल्या समोर जी मंडळी बसलेली आहेत त्यांनी दाखवून दिलं आहे त्यांच्या कृतीतनं की NRI म्हणजे काय, आपला जो भारत आहे त्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी NRI काय करू शकतो. भारत तर आता तिकडून सोडून आत्मनिर्भर भारतचं एक उत्तम उदाहरण त्यांनी इथे उभं केलं आहे. चाकणला मोठा प्लॅन्ट आहे आज, आणि जी टेक्नॉलॉजी 10 वर्ष तो जर्मनीमध्ये राबवत होता ती टेक्नॉलॉजी आज भारताला इथे उपलब्ध करून दिली, आणि ती पण डिफेन्सची टेक्नॉलॉजी. आत्ताच रोहित अरोटेंचं मी माहिती बघत होतो आणि मला त्यावेळी आश्चर्य वाटलं की आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महाग असलेला भाग म्हणजे अकोला तालुका आहे. म्हणजे पाथर्डी दुष्काळात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आदिवासी भाग अकोला, आणि त्या भागातनं येऊन आज साऊथ कोरियामध्ये असोसिएट प्रोफेसर आज 3000 सायटेशन्स यांच्या नावावर आहेत. उत्तम काम जीन थेरपीमध्ये अतिशय उत्तम काम ते करतायत. आणि मला बेसिकली इंटरेस्ट त्याच्यामुळे की माझी मुलगी तिनं जेनेटिक्समध्ये तिकडेच अंडरग्रॅड केलं आणि ती आता अल्झायमर रिसर्चवर ती US मध्ये काम करते. आणि पुढचं जे भविष्य जे आहे पुढे काय करायचं, आता सचिनने प्रश्न सागर बाबरांना विचारला होता, त्याचं मी उत्तर देतो. आज अमेरिकेमध्ये नंबर 1 अल्झायमर रिसर्चला प्राधान्य दिलं जातं. तिथं स्मृतिभ्रंश आपण ज्याला म्हणतो तो प्रकार खूप वाढलेला आहे अमेरिकेमध्ये, आणि त्याच्यासाठी तिथे प्रायोरिटी जाते. सागर बाबर आणि त्यांचे बंधू मिलिंद बाबर हे दोघेही आमच्याशी कनेक्ट आहेत. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी इथे आपल्याला त्यांच्या कार्याची अगदी 5वी नापासपासून सगळी माहिती दिली. त्यानंतर आमचे मनोज शिंदे, हा जो किस्सा आहे 12वी नापासचा तो केवळ त्यांच्यापुरता नाही आहे, आमच्या प्रशासनात पण 12वी नापास ते IAS असे बरेच अधिकारी आहेत. त्यामुळे मला तर वाटतं 12वी नापास झाल्याशिवाय हातातनं चांगलं काम होतच नाही. विद्या जोशी मॅडमनी BMMचं खूप मोठी तिथे म्हणजे जस्ट पिरियड आहे BMMचा ॲक्च्युली अमेरिकेमध्ये खूपच मोठा आहे तो. मी 2017पासनं अमेरिकेत जातो आहे मुलीमुळं. नंतर मिसोरीच्या सेंट लुईस विद्यापीठामध्ये सेंट लुईसच्या मिसोरी युनिव्हर्सिटीमध्ये तिथे पण व्याख्यानं वगैरे दिलेली आहेत, आणि बाकी पुरस्काराच्या निमित्तानं बऱ्याचशा चक्रा झालेल्या आहेत तिथे. पण मी BMMचे जे सदस्य आहेत, माझे काही वर्गमित्र पण आहेत इंजिनिअरिंगचे पुण्याचे, 3.5 महिने 4 महिने त्या किती 3 दिवस तुमचं संमेलन असतं, त्या 3 दिवसाच्या संमेलनासाठी 3 ते 4 महिने खूप हार्डवर्क करतात, प्रॅक्टिस करतात घरी. एक माझा मित्र आहे तो प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीला CTO आहे तो आशुतोष हडप, तो एकांकिका करतो. त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन म्हणून मी तिथं गेलो त्याला भेटायला. तो तेव्हापासनं BMMची तयारी करत होता. मे महिन्यापासून BMMचं अधिवेशन होतं ऑगस्टमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे थोडक्यात की आपण जेव्हा आपलं राज्य सोडतो तेव्हा राज्याविषयी जास्तीत जास्त जे ओढ असते, आकर्षण असतं ते तिथं निर्माण होतं. राज्यात राहून बऱ्याच वेळा त्या गोष्टीची आपल्याला कल्पना येत नाही. आज हे जे सदर आहे, हे जे सत्र आहे, हे सत्र भाग 2 उद्यापणे तिथे आमचे मित्र किशोर गोरे बसले. किशोरदादांमुळं आज ग्लोबल नगरी कितीतरी अहमदनगर जिल्ह्यातले आणि बरीचशी मंडळी त्यांनी तिथे अमेरिकेत नेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याला त्यांनी मदत केलेली आहे. ते उद्या सांगतील त्या सत्रामध्ये. असे बरेचसे लोक आहेत. तुम्ही जेव्हा एकच म्हणजे की तुम्ही जेव्हा देश सोडता, तुम्ही जेव्हा देशाच्या बाहेर जाता, तेव्हा त्या देशाशी तुम्ही आणखी घट्ट जोडले जाता.
मी आता गेली 23 वर्ष सुरुवातीला आंध्र प्रदेश नंतर तेलंगणामध्ये, आणि जे NRIचं प्रमाण जे जास्त आहे अमेरिकेमध्ये स्पेशली ते तेलुगू लोकांचं आहे. आणि जवळजवळ म्हणजे 2-3 घरामागे एक माणूस अमेरिकेत. मी 2004ला जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो, मी सहज म्हणून विचारलं माझ्या खात्यामध्ये कुणी आहे का अमेरिकेत. तर जो प्रत्येक अधिकारी आला, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, माझा भाऊ आहे, कुणीतरी अमेरिकेत आहे. म्हणजे जसं कोकणातनं घरातला माणूस मुंबईत काम करतो तसा प्रकार मला तिथं बघायला मिळतो. आणि हे सगळे लोक तिकडचे, हे तेलुगू लोक आपल्या पार्श्वभूमीला, आपल्या घराला विसरलेले नाही आहेत. मी जेव्हा नलगोंडा या जिल्ह्याचा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस होतो, तिथे nalgonda.org म्हणून त्या NRIची एक संस्था होती. 400 NRIs होते. आणि आमच्या त्यावेळी आंध्र प्रदेशच्या सरकारनं एक GR काढला होता की NRIनं 25% जर मदत केली सरकारी शाळा रिपेअर करायला, तर 75% सरकार देईल. आणि खूप सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा रिपेअर झाल्या त्याच्यातनं. असे बरेचसे प्रकार आपण, म्हणजे ही जी कन्व्हर्जन्स म्हणूया त्याला थोडक्यात, की NRIची थोडीशी मदत. आता आमच्याकडे आणखी एक आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये एक जन्मभूमी नावाचं एक हे आहे की जे तुमची जी बर्थ प्लेस आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी देणं लागता. ही जी आपलं गाव सोडून गेलेली माणसं असतात त्यांनी नाळ सोडलेली नसते. मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की मातीत जन्मलेली ही जी माणसं आहेत, ही मातीत जन्मलेली माणसं हे मातीला कधीच विसरत नाही. आणि पायाला चिकटलेली माती ते सहसा दूर करत नाही. त्यामुळं आपल्या गावासाठी, आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची यांची नेहमीच त्यांची हे असतं. माझ्या कामाविषयी सचिन इटकरांनी मला बोलायला सांगितलं. बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना, त्याविषयी मी परत सांगणं योग्य ठरणार नाही. थोडक्यात एक 5 मिनटात मी माझं ते उरकतो. 1995 साली मी इथूनच आपल्या मुंबई आणि पुण्यात अभ्यास करत UPSCचा भारतीय प्रशासनात प्रवेश केला. इंडियन पोलीस सर्व्हिससाठी 95ला निवड झाली. सुरुवातीपासून IAS होण्याच्या डोक्यात किडा होता, त्यामुळं 1 वर्ष गॅप घेतला, पण झालं नाही सिलेक्शन. म्हणून 96 साली मी IPS जॉईन केलं. आणि 2 वर्ष सुरुवातीला मणिपूर राज्य, त्यानंतर 2014पर्यंत आंध्र प्रदेश, आणि 14 नंतर आता तेलंगणा राज्यामध्ये आता मागच्या आठवड्यात बदली झाली माझी. अतिरिक्त पोलीस महासंचालक CIDचा प्रमुख म्हणून आता माझी नेमणूक झाली. गेली 6.5 वर्ष हैदराबादचा पूर्वेचा भाग राचकोंडा म्हणून नवीन पोलीस कमिशनरेट, त्या पोलीस आयुक्तालयाचा आयुक्त, पोलीस कमिशनरेटचा पोलीस आयुक्त म्हणून 6.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीपासूनच मणिपूरमध्ये आणि त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये माझी जी पार्श्वभूमी होती, बेसिकली इथे पुण्याच्या COEPतनं BE सिव्हिल केल्यानंतर मी पाणलोट क्षेत्र विकासाचं, नंतर टेल्कोमध्ये CSRचं काम केलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा सामाजिक चळवळीमध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, नर्मदा बचाव असेल, याच्यामध्ये माझी सुरुवातीपासूनच त्यांच्याबरोबर मी काम केलं होतं. त्यामुळं एक ग्रामीण विकास, लोकांना सहभागी कसं करायचं प्रशासनाच्या कुठल्याही कामामध्ये, याविषयी भूमिका माझी स्पष्ट होती आणि त्याचा मला खूप फायदा झाला. 2001 ते 2004 या आदिलाबाद जिल्ह्याचा मी जेव्हा पोलीस अधीक्षक होतो, त्या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस तुमच्यासाठी हा प्रकल्प आम्ही राबवला होता. त्याच्यामध्ये दुहेरी धोरण, की एका बाजूने विकासाची कामं आणि दुसऱ्या बाजूने जी ऑपरेशन्स, आमची ऑपरेशन करत करत जे भूमिगत असे जे नक्षलवादी आहेत त्यांना शरण आणणं, हा जो 3 वर्ष आम्ही बरीच विकासाची कामं केली. आणि त्यातनं शेवटी जी 200 नक्षलवाद्यांची संख्या होती ती 20वर आणण्यात आम्ही कामयाब ठरलो. त्यानंतर 2004 ते 2006 या काळामध्ये मी नलगोंडा जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक असताना तिथे डोमारा जातीच्या स्त्रिया ह्या परंपरेनं त्या वेश्या व्यवसाय करायच्या आणि त्यांना त्यातनं बाहेर काढावं, त्यांना एक पर्यायी मार्ग द्यावा म्हणून एक आसरा नावाचा प्रकल्प आम्ही सगळ्या सरकारच्या संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना मिळून तो प्रकल्प राबवला. आणि 2 वर्षात तो 90% प्रॉस्टिट्यूशन हे तिथे बंद केलं होतं. त्या 2004चा आदिलाबादचा प्रकल्प आणि 2006चा हा नलगोंड्याचा ट्रॅफिकिंगचा प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पांना अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेनं 2004 साली लॉस एंजेलिस आणि 6 साली बॉस्टनला पुरस्कार त्यावेळी दिले होते.
2004ला पुरस्कार घेण्याला गेलो त्यावेळी लकीली आपले अजित दोवाल साहेब त्यावेळी ते IBचे डायरेक्टर होते आणि साहेब पण त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची तिथे माझी भेट झाली होती. त्यानंतर मग माझं ट्रॅफिकिंगचं काम मी कंटिन्यू केलं. 2017 साली अमेरिकेच्या सरकारतर्फे जगातल्या 8 व्यक्तींची युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ स्टेटचं ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो म्हणून त्यांनी निवड केली. इव्हांका ट्रम्प यांच्या उपस्थितीत वॉशिंग्टनला तो पुरस्कार दिला गेला. तो पुरस्कार त्यावेळी मला प्रदान झाला. हे करत असताना आमचे जे राष्ट्रपतींचे जे शाखा अंतर्गत 15 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर इंडियन पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस, त्यानंतर 25 वर्षाच्या सर्व्हिसनंतर प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस ही 2 राष्ट्रपतींची पदकं आणि 2004 साली माझं नक्षल भागात जे काम होतं ॲक्शनचं ऑपरेशनचं त्यासाठी प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर गॅलंट्री अशी 3 राष्ट्रपतीची पदकंही या काळात मिळाली. त्याचबरोबर एक जे महत्त्वाचं काम झालं जे बेसिकली आत्ता ही NRI मंडळी तिथे करतात ते मी हैदराबादला राहून करतो. 2016ला मी चार्ज घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ओडिसा राज्यातनं बरीचसे वीटभट्टीचे कामगार तिथे हैदराबादला काम करायला येतात आणि त्यांची लहान मुलं पण वीटभट्ट्यावर काम करतात. तर 2017 साली 350 मुलांची आम्ही सुटका केली आणि मग यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न होता. म्हणून मग ओडिसातनं शिक्षक आणले आणि हैदराबादला उडिया भाषेतनं आम्ही शाळा सुरू केल्या की पर्यायी एकही मुलगा बालकामगार राहणार नाही. आणि आजपर्यंत 5000 मुलांनी या शाळांमध्ये शिक्षण घेतलं. मागच्या वर्षी पहिल्यांदाच कोविडनंतर महाराष्ट्रातनं आता तिथे वीटभट्टीचे कामगार नांदेड जिल्ह्यातले यायला लागलेत व त्यांच्या मुलांसाठी आम्ही मागच्या वर्षी मराठी माध्यमातून शाळा सुरू केलेत. 2 शाळा आहेत आत्ता. 88 मुलांना मागच्या वर्षी आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेतनं शिक्षण दिलं आणि परत 6 महिने शाळा चालते. 6 महिन्यानंतर हे लोक परत महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना मराठी शाळेमध्ये 1 क्लास वरच्या घातलं जातं. तर हे सगळे जे एकूण प्रकल्प आहेत हे बेसिकली मी पहिल्यापासून एकाच भूमिकेवरती लक्ष ठेवून आहे की मलमपट्टी करून काही फायदा नाही आहे. गालिबचा शेर येतो की उम्रभर गालिब यही गलती करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा. तो आईना साफ करून काही होणार नाहीये. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन रूट कॉज ट्रीटमेंट ही फार महत्वाची. क्यू परवा राष्ट्रपती मॅडमही नक्षलवाद क्यू किंवा प्रत्येक प्रश्नाला क्यू हे फार महत्वाचं. ते क्यूचा आन्सर आपण द्यायला समर्थ राहायला पाहिजे. प्रशासन हे आहे ते तेवढ्यासाठी खूप समर्थ आहे. तुम्ही खूप काही करू शकता प्रशासनात येऊन. कोणाची इच्छा असेल नक्की या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं जीवनपट या ठिकाणी मांडला आणि याच्यासारखा चांगला समारोप होऊ शकत नाही कुठल्याही कार्यक्रमाचा. एवढा असा छान समारोप आपण या ठिकाणी केला. एकदम शेवटाकडे आपण आलो कार्यक्रमाच्या. नंतर प्रमोद चौधरी सरांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे. तर मी PD पाटील सरांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि आपल्या या सर्व प्रेरणादायी पाहुण्यांचा या ठिकाणी आपण विद्यापीठातर्फे सन्मान करूया. जागतिक मराठी अकादमी आणि DY पाटील विद्यापीठातर्फे या ठिकाणी मॉरिशस मराठी मंडळाचे अध्यक्ष असंत गोविंद यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॉरिशसमध्ये 40,000 मराठी कुटुंब राहतात. त्याचे ते या ठिकाणी अध्यक्ष म्हणून तिथं कार्यरत आहेत. ते या ठिकाणी संमेलनाला उपस्थित झाले आहेत. आमचे मित्र मकरंद जावडेकर सर विज्ञान फार्मास्युटिकल सायन्सेसमधलं जगातलं अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव मकरंद जावडेकर सर या ठिकाणी आलेले आहेत. आमचे जगदीश गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर परदेशातून या संमेलनासाठी उपस्थित झालेले आहेत. उद्या काही लोक सहभागी होत आहेत. मी PD पाटील सरांना विनंती करतो की आपण या सर्व आपल्या पॅनलिस्टचा या ठिकाणी सन्मान करावा. महेश भागवत सरांचा सर्वप्रथम आपण सन्मान करावा अशी आपल्याला विनंती आहे. नाही ना सरांना विनंती करतो. मनोज शिंदे सर अमेरिकेहून या संमेलनासाठी उपस्थित झालेत. त्यांचाही या ठिकाणी विद्यापीठ आणि जागतिक मराठी अकादमीतर्फे आपण सन्मान करावा.
डी पाटील सरांना विनंती करतो, भरत गीते जे जर्मनीचे आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान सरांनी करावा. विद्याताई आपण या. सरांना विनंती करतो, विद्या जोशींचा या ठिकाणी सन्मान करावा. जब्बार पटेल सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रातले, देशातले एक अतिशय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पी डी पाटील सरांना विनंती करतो, सागर बाबर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सरांना विनंती आहे, रोहिदास आरोटे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आणि मिहीर शिंदे आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपण प्लीज सरांना उभा करू. मिहीर, यशराज डॉक्टर या. प्रमोद चौधरी सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुढचा आपण लगेच त्यांच्या मुलाखतीने इथं सुरुवात करतोय. फक्त ग्रुप फोटो या ठिकाणी होईल आणि नंतर प्रमोद चौधरी सरांचं व्यासपीठावर आगमन होईल. जगभरातनं आलेली ही आपली मराठी मंडळी, ज्यांची अनुभवाची कथा आपल्या सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडली. आणि या सगळ्या परिसंवादाचं एक खूप सुंदर सौंदर्यसूत्र असं होतं की ही सगळीजणं एकेकाळी तुमच्यासारखीच समोर बसून एखादा परिसंवाद ऐकत होती आणि त्यातनंच प्रेरणा घेऊन ही मंडळी आज इथे आहेत. त्यामुळे आज युनिव्हर्सिटीला आनंद होईल की उद्या तुमच्यापैकी कोणी इथे असं प्रमुख पाहुणं म्हणून बोलायला आलं तर हा शोध मराठी मनाचा जो आहे ना, त्याची सार्थकता झाली असं संयोजकांना वाटेल. सचिन इटकर सर आणि या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आभारासाठी आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा. त्यांना खूप उत्तम पद्धतीने सचिन सरांनी बोलतं केलं. आमचं पुढचं सत्र लगेचच इथे सुरू होतं आहे.